उमा कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संघटनेचे उभं घातलेल्या सातारमध्ये त्याचे प्रमुख मान्य विनोद कुलकर्णी, आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे संस्थापक अध्यक्ष संतोष गोपी, सातारा जिल्हा मसापाचे प्रतिनिधी आणि अखिल भारतीय संमेलनाचे संमेलनाचे कोषाध्यक्ष माननीय नंदू सावंत, या ठिकाणी उपस्थित असलेल्या कुलकर्णी मॅडम, वैदेही कुलकर्णी, राजश्री शहा, शुद्धा कुलकर्णी, डॉक्टर बडवे, चंद्रशेखर शिंदे, वाचन संस्कृती वाचनाची समिती आहे चालू त्याच्या सुषमा भिडे, जोशी, त्याचबरोबर राजेंद्र माने, गौतम, मुकुंद खडके आणि आपण सर्व मंडळी आता झालेले राजकुमार निकम, काका पाटील, आपण सर्व अतिशय चांगला योग आपल्या सातारकराला आलेला आहे आणि हा योग किती महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात येईल जेव्हा आम्ही पुस्तकप्रेमी समूह आपण एक योजणार आहोत की उमा कुलकर्णी यांनी अनुवाद केलेल्या सगळ्या पुस्तकांच्यावर लिहिलं पाहिजे. त्याची सुरुवात मी करणार आहे. जेव्हा आधी जे सोडतील तेव्हा 5 पुस्तकं ती त्याच्यावर लिहिणार आहे. इतकं मोठं काम त्यांचं आहे. त्याच्यामुळे मी उमा कुलकर्णींना सांगू इच्छितो, आजचा कार्यक्रम हा आजच्या पुरता मर्यादित न राहता तुमचं जे जे साहित्य आहे ते साहित्य सातारकर वाचतील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा इथे यावं लागेल अशा प्रकारचं एक वातावरण, साहित्यिक वातावरण तुमच्या संदर्भात होतं. त्याचं कारणच आहे की म्हणजे मला ती माहिती आहे, परंतु पुन्हा मी आपल्याला सांगू इच्छितो की मराठी वाचन संस्कृतीशी निगडीत असणारं मला असं वाटतंय महाराष्ट्रातलं प्रमुख व्यक्तिमत्व आहे. जसं आपण भालचंद्र नेमाडे म्हणतो, पु ल देशपांडे म्हणतो, निंदा करंदीकर म्हणतो आणि भरपूर नाव आपल्याला येते. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनुवादक म्हणून ज्या कालावधीमध्ये त्यांनी कन्नड साहित्याचं अनुवाद चालू केलं त्यावेळेला अनुवादकाला म्हणावी अशी किंमत नव्हती. परंतु आज अशी परिस्थिती झालेली आहे की दीपा भास्ती या कन्नड लेखिका आणि त्यांनी अनुवाद केलेली बाबू यांची हार्टलँड ही कादंबरी, त्या कादंबरीला पुरस्कार मिळाला 2025 सालात अनुवादकाचा आणि हा पुरस्कार पहिल्यांदा भारतातल्या अनुवाद केलेल्या व्यक्तीला मिळालेला आहे आणि ती कन्नड लेखिका आहे आणि त्यांनी अनुवाद केलेला आणि यांनी सुद्धा मराठीमध्ये अनुवाद केलेले कन्नडमधले म्हणजे त्याही कर्नाटकातल्या त्याही कर्नाटकातल्या. ही महत्वाची बाब आपल्याकडे मी सांगू इच्छितो. पण त्याहीपेक्षा सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की त्या कन्नड वाचत नाही एवढ्या कादंबरीचे त्यांनी अनुवाद केलेले आहे, परंतु त्यांचं वाचन अगदी नॉमिनल असेल. त्यांनी जे काही केलं त्याला सर्वस्वी त्यांचे पती विरूपाक्ष कुलकर्णी यांनी जी काही त्यांना म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं की आपल्याला ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे की ते वाचून दाखवायचे त्यांना आणि त्या लिहायच्या. पहिली जी कादंबरी जी होती ती त्यांनी अशा पद्धतीनं लिहायचं काम केलं. म्हणजे शिवराज कारंत यांची पहिली कादंबरी ज्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असताना 1979 साली त्याचा मराठी अनुवाद नव्हता, पण त्याला वि स खांडेकरांची ययाती कादंबरी त्यांनी वाचलेली असल्यामुळं त्यांना माहिती होतं की या ज्ञानपीठ मिळवलेल्या ज्या कादंबऱ्या ते काहीतरी आपल्याला वेगळं घेऊन जात आहे. त्यांना तेव्हा लक्षात पण येत नव्हतं, पण ययाती कादंबरीचा एवढा त्यांच्यावर एक प्रभाव होता की त्याने असं ठरवलं की मला ही कादंबरी मला वाचायची आहे, पण वाचू शकत नाही, कन्नडमध्ये कादंबरी आहे. मग विरूपाक्ष कुलकर्णी नोकरीवरून आल्यावर त्यांना ही कादंबरी वाचून दाखवत असत. वाचताना त्या लिहायला सुरुवात केलं, त्यांनी हळूहळू टेप करायला सुरुवात केली आणि ह्या कादंबरीचं त्यांनी लिखाण केलं. तोपर्यंत त्यांच्या बॅटलकीने म्हणून पण त्यांना आत्मविश्वास दिला. मीना वांगीकर म्हणून जे आहेत त्यांनी ही कादंबरीचं भाषांतर मराठीत केलं होतं, त्यामुळे त्यांची संधी हुकली. पण नंतर मात्र त्यांच्याकडे तनमनाच्या वर ही कादंबरीचं त्यांनी हे अनुवाद केलेली कादंबरी त्यांनी केली आणि तिथून त्यांचा प्रवास चालला. तो प्रवास एवढा मोठा आहे की माझ्या मित्रांकडून 5व्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांची त्यांची त्या कार्यक्रमात भेट झाली आणि तेव्हा भालचंद्र नेमाडेंची वैचारिकता, त्यांची वैचारिकता, त्यांच्या काही योजना यांच्या ते जवळच त्यांचं सगळं चाललेलं होतं आणि हे जेव्हा जवळ चाललेलं आहे तेव्हा त्या त्यांना भेटल्या त्या म्हटलं की तुमचं छान झालं
आणि तुमचं मला वाचायला आवडेल, लिखाण आवडतं, तर ते म्हटले की तुम्ही का लिहित नाही, तुमच्याकडे एवढा साठा आहे, तुम्ही का लिहित नाही. आणि 65 वर्षी त्याचं लिखाण चालतं आणि त्यांनी मग अनुवाद, त्याचे असलेले अनुभव, त्या सगळ्यात त्याचं हे लिखाण चालू झालं. त्याहीपेक्षा मुलाखत घेणं तुम्ही जास्त बोलतात, पण त्याहीपेक्षा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला, अनुवादकाचा पहिला पुरस्कार, साहित्य अकादमीचा अनुवादाचा पहिला पुरस्कार त्यांना मिळाला. पण तो पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हा ती तार पुण्यात गेली त्यांच्या घरी आणि त्यांची बदली झाली होती मिस्टरांची. तिथं त्या राहत होते, त्यांना कळलंच नाही. त्यांच्या वडिलांनी त्यांना पत्राने कळवलं असं तुम्हाला ज्ञानपीठ आपलं साहित्य अकादमीला पुरस्कार मिळाला. त्या पु ल देशपांडेकडे गेल्या आणि त्यांनी सांगितलं की मला साहित्य अकादमीचा अनुवादाचा पुरस्कार मिळाला आहे. पु ल देशपांडे आणि सुनीता एकमेकांकडे बघतच राहिले, कारण त्यांनाही माहीत नव्हतं या गोष्टी की हे पुरस्कार आलेला आहे, अनुवादाने यांना मिळालेला आहे. आणि मग नंतरच्या काळात कुठेही बातमी नाही, तरी नाही, प्रकाशकांनी वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये हे लिहून दिलं तेव्हा लोकांना ते समजलं. तेव्हा हे त्याच्यावर घडलेल्या घटना त्या अचंबित करणाऱ्या, आपल्या मराठी माणसाला मोहून टाकणाऱ्या आहेत. त्याचं कारण हेच आहे. नंतर त्यांनी PhD केली, डॉक्टरेट झाले, त्या चांगला चित्रकार आहेत, चांगलं त्याला संगीत ऐकता येतं. त्यांचे वडील म्हणजे आता त्यांची शताब्दी बेळगावमध्ये साजरी झाली, बासरी वाजत ते त्याच्या भावाने जे शिकलेलं आहे पुढं. तर अशा एवढ्या गोष्टी आहेत, या सरकारकारांना आपल्या काही गोष्टी माहीत नाही, त्या आपल्याला सगळ्यांना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्यापेक्षा मग वडील मिस्टर गेल्यानंतर त्यांनी भाऊजाईंनी वाचायला सुरुवात केल्या कादंबऱ्या आणि मग त्यांनी लेखन 2 कादंबऱ्यांचं लेखन केलं. म्हणजे मराठी माणसाला स्वाभिमान, अभिमान वाटला पाहिजे. अभिजात भाषा मिळालेला असताना की आपण मराठीचं म्हणजे एक्सप्रेस व्हायला त्यांनी लिहिलंय, म्हटलंय त्यांनी, मला जर एक्सप्रेस व्हायचंय, लोकांपर्यंत सांगायचं तर मातृभाषा माझी कमी पाहिजे, बाकी काय मला आवश्यक नाही, बाकी मी सगळं करू शकतो. असं हे व्यक्तिमत्व आपल्याकडं आलेलं आहे, त्याचा या ठिकाणी सत्कार होतोय. पण हा सत्कार फक्त ही सुरुवात आहे. मला खात्री आहे दर 6 महिन्यांनी, वर्षातून एकदा तर आम्ही बोलू, पण आणि पुढे बोलवत नाही. पण तुम्ही येत राहा, कारण ही सातारची राजधानी, शाहू महाराजांची राजधानी आहे. ज्यांनी मराठी सगळीकडे नेली, कर्नाटकात नेली, इकडं नेली, ते कुलकर्णी बोलतील, परंतु हे फार महत्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे आम्ही सगळे धडपडतो आहोत की जे काही आपल्याकडे आलेली एक प्रकारची पार्श्वभूमी आहे, आपल्याला मिळालेला वारसा आहे आणि मराठी भाषा ज्या राजामुळं सगळ्या देशभर पोहोचली, ते पुन्हा काय संदर्भ आहेत, काय केलं पाहिजे, अशा पद्धतीचं आम्ही काही काम करत आहोत. तुम्हाला या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो. आपण पुण्यात तर नक्कीच भेटत राहू. पुण्यात सुद्धा तुमची मुलाखत घेण्याची योग मला येईल असं मला खात्री वाटते. पुणे बोगदेवर आता काही मुलाखती झाल्यानंतर खूप मजा आली, आपल्याला काही करता येईल. पुन्हा एकदा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्हाला एवढंच सांगेन की आम्ही पुस्तकप्रेमी समूह हा रोज एक पुस्तकाचं त्याच्यामध्ये मांडणी होती आणि या मांडणीमुळे विशेषतः वाचक वर्ग, लेखक वर्ग आणि आमच्या कुटुंबाचे सगळे ही मंडळी वाचन संस्कृतीकडं अतिशय जोमाने चाललेली आहे. या आम्ही पुस्तकप्रेमी समूहाची 3 संमेलनं आतापर्यंत झालेली आहे आणि हा पुस्तकप्रेमी समूह अगदी आपण म्हणतो आता समुद्रपार आता म्हणायचं नाही, परंतु सगळीकडे सगळ्या प्रदेशापर्यंत मराठी माणसापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्हाला आनंद वाटेल असं काम आमच्या सर्वांच्या माध्यमातून होईल असं मी आपल्याला आश्वासन देऊन माझं वास्तविक संपवतो. जय जय महाराष्ट्र. 65 पेक्षा जास्त ज्या कलाकृती आहेत त्यांचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. भैरप्पाने असं म्हटलं होतं की माझं जे साहित्य आहे, वाचक आहे, ते कन्नडपेक्षा महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, मराठी जास्त आहे आणि त्याचं सेतू बांधण्याचं काम त्यांनी केलं होतं. कन्नड आणि मराठीला जोडण्याचं जे साहित्यामधलं काम त्यांनी केलेलं आहे. वयाची 75 झाली म्हणून आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. तत्पूर्वी माननीय सुखद फडकेंना मी विनंती करतो की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं. सर्वात व्यासपीठावरील सर्वांचं स्वागत, सर्व मान्यवरांचे स्वागत. आज आम्ही पुस्तकप्रेमी समूह सातारा, दीपलक्ष्मी पतसंस्था सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आज 12 ऑक्टोबर 2025 रविवार या शुभदिनी विशेष समारंभात ज्येष्ठ अनुवादक आणि लेखिका डॉक्टर उमा कुलकर्णी यांना हे सन्मानपत्र देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा आयोजित 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारा येथे नियोजित असल्याने त्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला आहे. डॉक्टर उमाताई कुलकर्णी यांनी मराठी आणि कन्नड या दोन साहित्य क्षेत्रांना जोडणारे अतिशय महत्त्वाचे सेतू कार्य केले. त्यांनी कन्नड साहित्यातील नामवंत लेखकांच्या अनेक उत्कृष्ट साहित्यकृती मराठी भाषेत अनुवादित करून मराठी वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. गेली 4 दशके कन्नडसह विविध भाषातील अजरामर साहित्य मराठीत आणण्याचे जे महान कार्य त्यांनी केले त्यामुळे मराठी वाचकांसमोर नवे साहित्यिक क्षितिज खुले झाले आहे. साधी प्रवाही भाषा, आशयातील सखोलता आणि सांस्कृतिक समज यांच्या बळावर त्यांनी दिलेल्या अनुवाद सेवा दैदिप्यमान ठरतात. त्यांच्या लेखनात संवेदनशीलता, भाषेचा मोहक प्रवाह आणि प्रांजळ अभिव्यक्ती आढळते. त्यांनी कन्नड व मराठी साहित्याचा तुलनात्मक अभ्यास करून दोन्ही भाषांच्या सखोल परंपरा समजावून दिल्या आहेत. त्यांनी केलेले सुधामूर्ती यांच्या कथा, यशवंत चित्तळ यांचे तसेच अक्षरांचा सेतू हे त्यांचे अनुवाद यांचा संग्रह मराठी साहित्य सृष्टीमध्ये मोलाचा ठेवा ठरला आहे. डॉक्टर उमा कुलकर्णी यांनी काही S.L. भैरप्पा यांच्या मोक्ष वृक्ष, पर्व, मंद्र, काठ, जा ओलांडणी, सार्थ, आवरण तसेच शिवराम कारंथे यांच्या तनमनाच्या भोवऱ्यात डोंगरा एवढा आणि युवा अनंतमूर्ती, वैदेही, पूर्णचंद्र तेजस्वी यासारख्या कन्नड साहित्यिकांच्या अनेक कादंबऱ्या व निवडक लघुकथा मराठीत आणल्या आहेत. कशीर, सहना विजयकुमार यांची कादंबरी, महाश्वेता, सुधामूर्ती यांची कादंबरी, केतकर वहिनी, चिदंबर रहस्य, गृहभंग, डोंगरा एवढा यासारखी पुस्तके त्यांच्या लेखणीने मराठी रसिकांपर्यंत आली आहेत. त्यांच्या एकूण 62हून अधिक अनुवाद साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी अनुवाद क्षेत्राला नवी दृष्टी, गुणवत्ता आणि प्रतिष्ठा दिली आहे. त्यांची अनुवादाची कला, दोन संस्कृतीच्या दरम्यान शब्दापलीकडचं नातं आणि स्त्रीचे स्वर ही पुस्तके विशेष गाजली. त्यांना त्यांच्या या अविरत साहित्य सेवेसाठी आणि अनुवाद क्षेत्रातील योगदानासाठी अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा अनुवाद पुरस्कार, कर्नाटक साहित्य अकादमीचा विशेष सन्मान, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा योगदान पुरस्कार यांचा उल्लेख आवर्जून करत आहोत. त्यांच्या या प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल, कन्नड मराठी भाषिक पूल उभारल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. महाराष्ट्र साहित्यातील त्यांच्या अविरत सर्जनशील आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल आणि दीर्घ, समर्पित आणि प्रभावी साहित्य सेवेचा गौरव या मानपत्राद्वारे करण्याचे भाग्य आम्हाला लाभले याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. आज 12 ऑक्टोबर 2025 नंदकुमार सावंत, संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी, श्रीराम नाम. धन्यवाद. यानंतर माननीय उमा कुलकर्णी यांचा सत्कार माननीय विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस आणि संदीप श्रोत्री यांनी करावा विनंती करतो. सन्मान चिन्ह थोड़ा तिरकट है. हाँ समोर उपस्थित असलेले मान्यवर, आभार प्रदर्शनाचं काम हे तसं खरं औपचारिक असतं, पण उमाताई आज इथं आलेले आहेत, त्या निमित्ताने आपण सगळे इथं जमलेलो आहोत. तर हे काम करण्याचं मला भाग्यच लाभलेलं आहे. आणि या निमित्ताने म्हणते थोडंसं मी बोलू इच्छिते. नंतर डॉक्टर श्रोत्री आणि विनोद कुलकर्णी सर व्यवस्थित ह्याच्यावरती तपशीलवार देतीलच मुलाखत. पण आम्ही कॉलेजच्या पासून त्यांच्या साहित्यावरतीच वाढलो आणि जगलो हे मला आवर्जून सांगायचं आहे. कधी त्यांचं नवीन पुस्तक येतं, कधी आपण ते वाचतो, असं होत होतं अगदी प्रत्येक वेळेला. आणि फक्त भैरप्पाच नव्हे तर अनंतमूर्ती असेल, सुधामूर्तींची पुस्तकं असतील, कशीर त्यांचं अतिशय सुंदर आहे, सहना विजयकुमार यांचं जे मूळ पुस्तक आहे ते. आणि इतकी आता संख्या त्यांनी सांगितलीच की किती पुस्तकांची त्यांनी अनुवाद केलेले आहेत.
आणि त्यांचा अनुवाद म्हणजे आपण आता जे बघतो 2 स्टेट्समध्ये जे काही चाललेलं असतं किंवा काय, तर ते होऊ नये आणि ती जी हायपर स्टेट असते विनाकारणाची लोकांमध्ये, तर अशा 2 संस्कृतीतला दुवा साधण्याचं काम त्यांच्या साहित्यकृतींनी केलेलं आहे. आणि अनुवाद हा स्वतंत्र साहित्यकृती म्हणून मान मिळालेला आहे त्याला, आणि त्यांचं योगदान याच्यासाठी फार मोठं आहे असं मला वाटतं. आणि जसं चिटणीस सरांनी सांगितलं की त्यांचे पती विरूपाक्ष कुलकर्णी, तर त्यांचं सहजीवन समृद्धच होतं, पण अगदी वेगळा एक गोष्ट म्हणजे साहित्यिक सहजीवन जे आहे ते अगदी नोंद करण्यासारखं आणि लक्षात घेण्यासारखं आहे असं मला आवर्जून सांगावं वाटतं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मला हेही सांगायचंय की ह्या सगळ्या अनुवादित साहित्यकृती आहेत किंवा त्यांच्या अनेक आत्मकथन आहे, कथा आहेत, गिरीश कर्नाडांची नाटकाची भाषांतर केलेली आहेत, याच्यात त्यांचं संवेदनशीलता जी आहे ती कशी दिसते. त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आर्ट आणि पेंटिंग्स मध्ये आहे आणि PhD जी आहे ते द्राविड मंदिर शैली जी आहे त्याच्यावरती आहे. म्हणजे इतकं बहुआयामी आणि चौफेर असं हे व्यक्तिमत्व आहे आणि आज इथं त्या आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम मी आधी त्यांचे आभार मानते की तुम्ही आज इथं आलात आणि आम्हाला एक अतिशय समृद्ध अनुभव तुम्ही आज देताय. आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळेजण आलात, व्यासपीठाच्या अन्य कोणाचे मी आभार नाही मानणार कारण आपणच त्यांना हे केलेलं आहे. नगर वाचनालयाचे आभार कारण हा हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला आणि हा कार्यक्रम रेकॉर्ड करण्यासाठी म्हणून ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे, फोटोग्राफ्स करणारे इंगळे सर, जाधव सर, या सगळ्यांचीही मी अतिशय आभारी आहे. धन्यवाद. माननीय उमा कुलकर्णीच्या बरोबर आलेल्या शिंदेताई यांनी स्टेजवर असे ज्या भैरवांचे साहित्यावर PhD करतात त्यांचाही सत्कार आपण करतोय. पुढे जाऊ. 1 मिनिट. कुलकर्णी सर थोडं मॅडम सोन्या थोडं क्लोज आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जे संमेलन पूर्व कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमाचा भाग म्हणूनच उमाताईंचा सत्कार आणि त्यांच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन आपण सर्वांनी मिळून केलेलं आहे. उमाताईंचं साताऱ्यात येणं हा एक शुभ संकेत आहे असं पण मानलं पाहिजे. कारण जो काही मराठा साम्राज्याचा विस्तार महाराष्ट्रातून देशभर झाला तो थोरल्या छत्रपती शाहू महाराजांनी केलेला आहे. आणि शाहू महाराज म्हणजे आपल्याला कोल्हापूरचेच आठवतात, सातारचे आठवत नाही. हे दुर्दैव आहे. त्याचं कारण असं आहे की थोरल्या शाहू महाराजांनी जो विस्तार केला त्यानंतर सातारच्या राजघराण्याने इंग्रजांची तडजोड केली नाही आणि त्यामुळे साधन संपत्तीपासून, राजकीय क्षेत्रापासून, सर्व क्षेत्रापासून सातारचं राजघराणं लांब राहिलं. पण आज देशातल्या कुठल्याही भागामध्ये आपण गेलो आणि मराठी बोलणारी माणसं आपल्याला दिसली तर त्याचं सगळं श्रेय सातारच्या शाहू महाराजांनी त्यांनी जो काही राज्य विस्तार केला. देश स्वतंत्र होईपर्यंत मराठी कानडी असा काही भेद नव्हता किंवा कुठल्याही भाषेविषयी भेद नव्हता. पण भाषावर प्रांतरचना झाली आणि भाषामधले भेद सुरू झाले. अशा प्रसंगी तुम्हाला कानडी आणि मराठी असा पूल बांधण्याचा मोह कसा झाला, पण ते सांगण्यापूर्वी तुमचा कर्नाटक आणि महाराष्ट्र असा प्रवास कसा झाला याची उत्सुकता लोकांना, कारण तुमच्या साहित्याविषयी गुगल सर्च केलं की सगळं सापडतं. पण उमा कुलकर्णी कर्नाटकातून महाराष्ट्रात कशा आल्या आणि एकूण त्यांचा प्रवास कसा झाला याची उत्सुकता लोकांना. त्याचं एका वाक्यात उत्तर सांगायचं म्हणजे मी बेळगावचे. बेळगाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बेळगावात दोन्ही भाषा सगळ्यांना येतच असतं. म्हणजे बाकी त्याचा राजकीय आणखी सीमाभाग हा विषय बाजूला जरी ठेवला तर तिथं सर्वसामान्य जीवन जगायचं असेल तर तुम्हाला दोन्ही भाषा याव्या लागतात. कारण तुमची कामवाली, तुमचा भाजीवाले किंवा दुकानदार हे आपण कन्नड असू तर ते मराठी असू शकतात आणि आपण मराठी असू तर ते कन्नड असू शकतात. त्यामुळे
इथं मला एक उदाहरण द्यायला आवडेल. माझा पुतण्या, त्याची आई मराठी, वडील कानडी. तो जन्मल्यापासून त्यांनी तो भाषा जे शिकला तो आईबरोबर मराठीत बोलायचं, वडिलांबरोबर कन्नडीत बोलायचा. कारण लहान मुलांना नक्की कळतं कुणाबरोबर कसं बोलायचं. आई म्हणजे मुला पेरेंट्स सायकोलॉजी फार लवकर समजून घेतात. तर कुठल्या भाषेत आईशी बोलतो तर आई ऐकते आणि कुठल्या भाषेत वडिलांशी बोलतो तर वडील ऐकते. हे माहिती असतं म्हणायला. भाषेच्या दृष्टीने म्हणाल तर जन्मतः तो मुलगा दोन्ही भाषा बोलत होता, त्याला माहिती नव्हतं. तर कोणीतरी असं हे विनोद बघितलं तर म्हणायचं अरे हा दोन्ही भाषा बोलतोय. तर त्याला इतकं आशा वाटायचं की तो आईला विचारायचा, आई मी मराठी बोलतोय, आणि वडिलांना विचारायचं पप्पा ना कन्नड माताकडे असं विचारायचं. हे इतकं ते मूलभूत दोन्ही भाषेचं रसायन वेगवेगळं असतं. माझ्या बाबतीत असं झालं की जे असलं तरीही आपली मराठीची अस्मिता नावाचा प्रकार असतो. तर बेळगावातला सगळं तो माझ्यात ठासून भरलेला होता. त्यामुळे मी कन्नड मुलाशी लग्न करायचं म्हटलं तर नाही असं सांगितलेलं होतं. पण आता आमचा तो काळ असा होता की असं काय नाही, पुण्याला राहायचंय असं वगैरे पटवून आम्हाला कन्नड माणसाबरोबर माझं लग्न झालं. आणि मी पुण्याला आल्यावर बोलायला शिकले, कन्नड बोलायला शिकले. बेळगावला मी मराठीत बोलायची. माझं वाचन मराठीचं होतं. माझं कॉलेजचं शिक्षण मराठीमध्ये झालं. माझं मेजर मराठी आणि मायनर हिंदी आणि हिस्ट्री असे माझे विषय होते. त्यामुळे मराठी माझं तेव्हा होतं. कन्नडचा जो प्रश्न होता, बेळगावात मला ती समजत असली तरी माझ्यामध्ये ती रुजली असं म्हणायला कारण म्हणजे माझं सासर, नवरा, ही सगळी सासरची मंडळी सगळी कन्नड होती. तुम्हाला जेव्हा लग्न करून सासरी जायचं असतं, त्या सगळ्यांशी समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याची भाषा यावी लागते. त्यांची कारण यावी का लागते, कारण ते आपल्याविषयी काय बोलतात त्यामुळे त्यांचे विनोद, त्यांचे टोमणे हे सगळं समजून घेण्या इतपत समृद्धपणे तुम्हाला ती भाषा यावी लागते. तेव्हा संसार सुखाचा होतो. मला कन्नड मराठीचा संबंध म्हणाल तर हा असं आहे. आम्ही सुद्धा असं समजतो तुमची मातृभाषा कानडी आहे आणि तुमची मातृभाषा कानडी आहे असं आम्ही समजत होतो आतापर्यंत. तर आता तुम्ही खुलासा केला की विवाहामुळे कानडी प्रेम निर्माण झालेलं आहे. नाही तर तुम्ही मराठी अस्मितेचे पुढा म्हणजे मराठी अस्मितेविषयीच तुम्हाला फार प्रेम. आणि ती अस्मिता मी आयुष्यभर अशी सांभाळलेली आहे की मी कन्नड हिंदी शिकले नाही. आणि माझे पती विरूपाक्ष कुलकर्णी ते आता सांगितलं ते माझ्यासाठी कन्नड वाचायचे. त्यामुळे म्हणजे मराठी अस्मितेचा प्रश्न असा तर मी ती पण सांभाळलेली आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदनच केलं. मातृभाषेवरनं विषय निघाला म्हणून सांगतो की मातृभाषा नेमकी ओळखायची कशी. समजा मला जाता चालताना ठेच लागली तर तुम्ही आई का म्हणताय तर दुसरं काही म्हणताय त्याच्यावर. म्हणजे मला वाटतं तुम्ही आईकच म्हणत असता पण तुमची मातृभाषा मराठी नाही. नंतर एक काळ असा आला की मी स्वप्नात झोपेत कन्नड बोलत उठले. त्या दिवशी विरूपाक्षांना अत्यंत आनंद झालेला. मातृभाषा ही असं म्हणतात की पुरणपोळीसारखी असते. बाकीचे सगळे फुलके काय हल्ली मध्य प्रदेशमध्ये डाळ वाटी वगैरे सगळे बाकीचे प्रकार असतात. पण मला जी मी खातो ती पुरणपोळी किंवा पैठणी साड्यांच्या बाबतीत माझी मातृभाषा म्हणजे पैठणी. बाकीच्या सगळ्यांनी किरकोळ साड्या ड्रेस वगैरे सगळे. तर एनिवे मुख्यची सुरुवात करताना मला असं वाटतं की आम्ही पुस्तकप्रेमीमधला हा सर्वात सुंदर आणि बरेच दिवस अपेक्षित असलेला कार्यक्रम आज आपल्याला होतोय आपल्या संतोय. कारण गेली 4 साडेचार वर्ष रोज आम्ही जे पुस्तकाचे परिचय वाचतोय त्यातले बरेचसे पुस्तक लेखक जो लिहित असतो आमच्या सभासद जो असतो तो लेखक होतो तात्पुरता आणि तो लेखक लिहित असतो ती पुस्तकं ही बरीचशी अनुवादित असतात. अनुवादित पुस्तकं ही अर्थातच त्यांचं एक स्टँडर्ड सर्वोच्च असतं त्याच्यावर म्हणून त्यांचा अनुवाद झालेला असतो असं आपण समजतो. तर त्या अनुवादित पुस्तकाच्या मध्ये जर का मी एका सहज आपली यादी बघितली जवळजवळ 1,500 पुस्तकांची यादी आपली परिचयाची आहे. त्यामध्ये सर्वात जास्त पुस्तकं ही उमादेवी कुटुंबींची झालेली आहेत आपल्याला परिचय. 18 ते 20 वेळा उमादेवी कुटुंबींच्या पुस्तकाचा परिचय 2-3 पुस्तकाचा डबल झालाय पुन्हा झाला परंतु झालेला आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यातही भैरप्पांची पुस्तकं त्यांनी अनुवाद केल्याचा परिचय हा जास्त. तर त्यामुळं उमाताईंना साताऱ्यात बोलवायचं आणि त्यांच्याशी आपल्या सभासदांच्या बरोबर सदस्यांच्या बरोबर गप्पा मारायच्या
हे बरेच दिवस आमच्या डोक्यात होतं. आमच्या दुसऱ्या एका पुस्तकाच्या ग्रुपवर उमाताई सुद्धा आहेतच, फक्त त्या फार व्यक्त होत असतात त्यामध्ये. परंतु त्यांना नेहमी आपल्याला काही मुली झाले की माझं इकडं संदेश गेलेला असतो आणि तो दिवस आलेला आहे आणि आता आपण तो क्षण जगतो आहे. याचा मला विशेष करून मला फार असं वाटतं की एक सुवर्ण क्षण आहे आमच्या आम्ही पुस्तकप्रेमीच्या आयुष्यात. तर सुरुवात करताना मला पहिला प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की आपण अनुवादिका आहातच. अनुवाद हे एका साचेबद्ध, सूत्रबद्ध, शास्त्रबद्ध करण्याचं संपूर्ण श्रेय हे मराठी कृतदे आपल्याकडे जातं असं आपण म्हणतो. अनुवाद कसा करावा याच्यावरही आपण लेखन केलेलं आहे. तर अनुवाद म्हणजे नेमकं काय की अनु आणि वध हा संस्कृत शब्द आहे. अनु वगैरे ह्याबद्दल तुम्ही अनुवादिकाची व्याख्या काय करता आणि मग त्यातनं तुम्ही लेखिका सुद्धा नंतर जाता, तर तो प्रवास आपण. मी भाषांतर शब्द वापरत नाही, मी अनुवाद हा शब्द वापरते. माझं मी जे काय करते त्याला मी अनुवाद हा शब्द वापरते आणि तो वापरताना माझ्या डोळ्यासमोर एक म्हणजे आहे ते असं आहे की महानुभव पन्हाचं जे काही ग्रंथ आहे तर तिथं मी बघितलं की गुरु काही सांगतात आणि शिष्याला ते समजतंच असं नाही आणि तेव्हा शिष्य त्यांना म्हणतात की आम्हाला हे अनुवाद करून सांगा. म्हणजे मराठीतलं इथं मी तो शब्द पहिल्यांदा मराठी याच्यामध्ये बघितला आणि मला वाटतं की मी तेच करते. कन्नडमध्ये जे आहे, कन्नडमध्ये सांगितलं भैरप्पा कन्नडमध्ये जे म्हणतं आहे ते मला मराठी लोकांना सांगायचं आहे. हा माझा मुख्य हेतू असतो आणि मी त्याच्याकडे असं वाटतं की लेखकांनी कुठलाही लेखक असू देतो आपल्या आणि तुम्ही लेखक बरेच जण आहात तुम्हाला पटेल काय म्हणते. लेखकाला आपल्याला जे म्हणायचं आहे ते पहिल्या वाक्यापासून शेवटच्या शब्दापर्यंत टायटलपासून मी म्हणते तो एक व्यूह निर्माण करत असतो आणि काहीतरी त्याला सांगायचं आहे आणि ते सांगण्यासाठी त्याने ते सगळा इतिहास तयार केलेला आहे. तर अनुवादकांनी तो व्यूह समजून घेणं, तो व्यूह पेलणं हे महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी जर का तुम्ही व्यूह बोलून ती कलाकृती जितके टक्के समजावून घ्या म्हणजे काही वेळेला ते समजणं फक्त 100% नाही 120% जाऊ शकतात कारण ते बिटवीन द लाईन्स तुम्हाला त्यातलं सगळं समजून घ्यावं. तुम्ही जेव्हा ते 120% समजून घेता त्यामुळे अनुवाद होताना जे काही काहीतरी तुम्हाला बळी द्यावं लागते कारण भाषा वेगळी आपण देतो ते बळी देऊन सुद्धा तो अनुवाद 100% होऊ शकतो, 95% होऊ शकतो, 90% होऊ शकतो. माझ्या विविध लेखकांच्या बरोबरच्या अनुवादामध्ये मी स्वतः पण अनुभवते की ह्यांचं मी 100% आणलं, यांचं मी 90% आणलं. कविसारख्या प्रमाणापासून मी लाभच आवडते कारण ते आपल्या काळात झेपणारं काम नाही. तर मला असं वाटतं की मी अनुवादाकडे असं करते की लेखकाने जो काही एक व्यूह तयार केलेला आहे तो अनुवादकांनी पेलणे आणि आपल्या वाचकांसाठी त्याची पुनर्रचना करून त्याला वाचायला. अनुवाद हे भावानुवाद असतात किंवा पुलने 3 पैशाचा तमाशा किंवा एका कोळी अर्ज केली तर ती पुलराणी हा अनुवाद केला हा पूर्णपणे वेगळा रूपांतर केलं. तर अनेक प्रकारे आपण मूळ लेखकाला जे सांगायचं ते त्या दुसऱ्या 2 भाषांची 2 संस्कृती आहेत. एका संस्कृतीतून तुम्ही दुसऱ्या संस्कृतीचा परिचय त्या मूळ संस्कृतीचा परिचय तुम्ही करून देणार त्यात मोजक्याच त्यांच्या शेलक्या कलाकृतींचा किंवा साहित्य कृतीचा. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कन्नड आणि मराठी हे दोन्ही या शेजारी राज्यातल्या जरी संस्कृती असल्या आपण भाषा सोडून संस्कृती म्हणून त्या संस्कृतीच्या 2 संस्कृतीच्या बरोबर अशा ठिकाणी होतात की दोन्ही संस्कृतीचा मिळाव तिथं झाला त्यामुळे तुम्हाला पुढच्या आयुष्यात तुमच्या हे सोपं गेलं. या संस्कृतीच्या मध्ये 2 भाषांच्या संस्कृतीमध्ये आपल्याला कन्नड मराठी जाणं सहज शक्य झालं, सोपं झालं. मराठीतनं कन्नड हा प्रवास तुम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे पण ते रूपांतर नाही केलेली किंवा भाषांतर नाही केलेली. तुम्ही तुमची स्वतःची काही पुस्तकं लिहिली हे असं असं काय मला असं वाटलं नाही की मराठीतली काही पुस्तकं आपण कर्नाटकमध्ये कन्नड भाषेमध्ये रूपांतरित करावी. तुम्हाला म्हणजे माझा परिचय करून त्याच्याबद्दल सांगितलं आणि मी पण सांगितलं की मी कन्नड वाचत नाही आणि कन्नड लिहित नाही. तर त्यामुळे तरीही आमची अशी एक इच्छा होती जसे मराठीतले लेखक आपण कन्नडमध्ये नेतो तसे मराठीतले काही चांगले लेखक पण आपण कन्नडमध्ये न्यावे आणि त्या दृष्टीने माझे म्हणजे विरूपाक्ष कुलकर्णी माझे
त्यांनी जवळजवळ 33 पुस्तकांचे कन्नड अनुवाद केलेले आहेत. आणि त्यामुळे माझी पुस्तकं जर का 60-62 असतील तर त्याची पण जवळजवळ 33 पुस्तकं कन्नडमध्ये आहेत. अनुवादकाच्या अडचणी हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो, एक चर्चासत्राचा विषय होऊ शकतो. तो आपण कधी बाजूला ठेवला तरी आमच्याकडून हा प्रयत्न आम्ही केला. आम्ही आणि एक प्रयत्न असा केलेला होता साधारण 89-90 साली की पु ल देशपांडे आपले मोठे लेखक ते कन्नडमध्ये जावे आणि त्यासाठी आणि विरूपाक्ष कुलकर्णी या दोघांनी त्याचं संपादन केलेलं होतं आणि आम्ही काही निवडक साहित्य वगैरे मुंबई युनिव्हर्सिटीने ते पुस्तक प्रकाशित केलं. ते अनुवाद करताना असं लक्षात आलं की आपले सगळेच लेखक सगळ्या भाषांमध्ये जाऊ शकतील असं नाही. मुलांचा अनुवाद करताना काही अडचणी आम्हाला आलेल्या होत्या. एक अनुवादात सांगते मला मुलांच्या श्रेष्ठत्वाविषयी चर्चा करायची एवढी आमची लायकी नाही. पण आता जेव्हा आम्ही हे पुस्तक करतोय असं वाटलं तेव्हा मला मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं आता तुम्ही रावसाहेब अनुवादित करा, म्हणजे ते कर्नाटकाला बेळगावचं असल्यामुळे लोकांना अप्रिशिएट होईल. मी त्या क्षणी सांगितलं की नाही होऊ शकत. त्याच्या मागं कारण असं आहे की पु ल देशपांडे त्या पूर्ण लेखामध्ये जे काही आपण हसतो त्या जागा ज्या आहेत त्या कुठं हसतो आपण की मराठी माणूस कन्नड ग्रामर वापरून जेव्हा बोलायला लागतो तेव्हा आपल्या मते तिथं विरोध झालेला असतो. हे कर्नाटकात सुद्धा आपण जेव्हा मराठी ग्रामर वापरून कन्नड बोलतो तेव्हा तिकडे लोक आपल्याला हसतातच. म्हणजे बेळगावच्या लोकांना मराठीतले लोक पण असतात, कन्नडचे लोक पण असतात. तो वेगळा जरूर लावायचा. तरी तुम्ही असं मी म्हटलं की जर का आपण त्याचा कन्नड अनुवाद केला तर तो आपण कन्नड ग्रामर्स प्रमाणे लिहिणार आणि मग त्याच्यात हसायच्या जागाच नाहीशा होणार आणि लोकांची अशी समजून येईल की इतक्या साध्या लेखासाठी मराठी लोक का हसतात. म्हणजे आपण पु ल देशपांडेंना चांगल्या प्रकारे तिथे इंट्रोड्यूस करतोय की त्याचा अपमान करतोय. त्यामुळे असं निवडावं लागतंय साहित्य की जे भाषेत अडकण्याच्या साहित्याचे प्रश्न येतात. पु ल देशपांडेंच्या त्याच्यातच एक वाक्य जैवधर्मीच्या प्रस्तावनेमध्ये एक वाक्य येतंय सरळ वळणाची मुलगी, वळण सरळ कसं असेल. आता हे वळण सरळ वळण या शब्दाला आपण वापरत असलेला अर्थ हे सगळं कन्नडमध्ये नाही जाऊ शकत. अशा पद्धतीने बेंद्रेंचे साहित्य कन्नड मराठीत आणायचं म्हटलं तर या पद्धतीच्या शब्दात जे अडकलेलं असतं ते त्या शब्दातून काढून या शब्दात त्याच पद्धतीने आणता येतं. तर त्यामुळे हे जे प्रकार तुम्ही जे म्हणाला की मराठीला कन्नडमध्ये नेणं तर त्या प्रकाराने विरूपाक्षाने ते काम सुरू केलेलं आहे. इथं मला आणि एक गोष्ट सांगायला पाहिजे म्हणजे तुम्ही साहित्य संमेलन वगैरे घेता म्हणून मी सांगते की हे चंद्रकांत कोकळे नावाचे ग्रहस्थ आहे. ते बेंगळूर आणि बेळगावला राहतात. त्यांनी मराठीतल्या आजच्या 180 पुस्तकांचे कन्नड अनुवाद प्रकाशित केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या विश्वास पाटलांचं कांचना सर्कस त्या पुस्तकाचा पण त्यांचा अनुवाद झालेला आहे. तर हा माणूस जो आहे तर आपण त्याला एखाद्या साहित्य संमेलनामध्ये त्याला बोलवून त्याच्या अडचणी तो माणूस खूप अडचणीतून हे सगळं करतो आहे. अनुवादकाच्या पण काही अडचणी असतात किंवा त्याला मिळालेले मान सन्मान काय असेल त्याची सुख दुःख असं आपण करत गेलो ना जे मराठीतून वेगवेगळ्या भाषांमध्ये जे आहे त्याच्यासाठी आपण केलं तर मराठीसाठी चांगलं आहे ते मला वाटतं माझा विषय थोडा बरकटला. तुम्ही अनुवादाच्या अडचणी अनुवादाची प्रक्रिया सांगितली पण तुम्हाला अनुवाद करावा आणि तो लेखन स्वरूपात वाचकांसमोर आणावा असं पहिल्यांदा केव्हा वाटलं आणि तुम्ही जे काय ऐकत होता ते लिहावं लोकांना सांगावं महाराष्ट्रात असं केव्हा वाटतं. शिवराम कारंजांना जेव्हा ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं तेव्हा मराठीला मिळालेलं फक्त एकच होतं विसर काढलेलं बाकीचे आपल्याला 1980च्या सालची गोष्ट आणि कन्नडला मिळणारं ते 3रं ज्ञानपीठ होतं. तेव्हा मला अशी उत्सुकता निर्माण झाली की ही कादंबरी काय आहे. कन्नडच्या त्याच्या आधीचे 2 लेखक जे होते ते कवी होते बेंद्रे आणि त्याच्या आधी कुवेंपू देवी कुटप्पा हे दोन्ही कवी होते. त्यांना कवितेसाठी ते पुरस्कार मिळालेले होते. तेव्हा माझं लक्ष इतकं त्याच्याकडे गेलं नव्हतं. पण जेव्हा कादंबरीच्या फॉर्मसाठी पुरस्कार मिळतो ज्ञानपीठ आणि मला ययाती माहिती होती त्यामुळे म्हटलं की ही कादंबरी पण काहीतरी वेगळी असणार म्हणून मी तो अनुवाद माझ्यासाठी
काहीतरी मला समजून घेण्यासाठी केला, पण तुम्हाला प्रकाशित सांगितलं तसं तो मला काही प्रकाशित झाला नाही. पण त्याच्यानंतर त्यांचीच तनमनाच्या डोळ्यांनी काय, पण त्या कादंबरीचा अनुवाद करताना तुम्ही जे म्हणाला की मी अशा पद्धतीचा अनुवाद करू शकते, मी मोठं काम करू शकते. म्हणजे कादंबरीचा अनुवादासाठी तुम्हाला काही महिने द्यावे लागतात, ते तितकंच काम त्याच्याचा रस न गमावता मी करू शकते. हा कॉन्फिडन्स जो आहे हा मला मी करू शकते, शक्यता मला त्या कादंबरीने दिली. त्यामुळे ती माझी प्रकाशित झाली नाही याचा मला अजिबात खर्च नाही. आणि त्या कादंबरीच्या अनुवादाने आणि मला असं पण वाटत नाही की माझे ते श्रम वाया गेले. मला असं वाटतं की त्यांनी मला आयुष्याचा कॉन्फिडन्स दिलेला आहे. त्यामुळे तेव्हा असं वाटलं की मग तेव्हा मला मनात आलं की ही किती छान कादंबरी आहे, तर आपण मराठी लोकांना दिली. मराठीचं मी मराठीची वाचक असल्यामुळे आणि तो कालखंड असा होता, मी जवळजवळ 80च्या सुमारास सांगते, आपल्याकडे इतर प्रवाह बलिष्ठ होत होते, म्हणजे दलित वगैरे प्रवाह बलिष्ठ होत होते, पण मेन स्ट्रीम साहित्य त्या प्रमाणामध्ये चांगलं लिहिलं जातं, चांगले लेखक होते तेव्हा. पण या वाचकाची खूप भागेल इतक्या प्रमाणामध्ये ते येणं शक्य झालेलं होतं. कदाचित त्या टप्प्यावर माझे अनुवाद यायला सुरुवात झाली आणि म्हणून ते वाचकांना आपलेसे वाटत होते. अशी तो विषय निघाला त्याबद्दल मला 2 किस्से सांगायचे वाटतात. अनिल मेहता जे मुख्य मेहता प्रकाशक होते आहेत कोल्हापूरला, बरीचशी पुस्तकांची मेहता प्रकाशनानं प्रकाशित केली. तर भैरप्पा स्वतः अनिल मेहतांच्याकडे बरेच आणि त्यांना स्वतःला भैरप्पांना स्वतःला मराठी उत्तम बोलता येते किंवा त्यांना समजायचं. तर अनिल मेहतांनी त्यांना विचारलं की माझ्या पुस्तकाचं तुमच्या पुस्तकाचा अनुवाद तुम्हीच करत नाही मराठी. सर त्यांनी विचारायला प्रयत्न केला. तर भैरप्पा म्हणले की माझ्या पुस्तकाचे अनुवाद माझ्यापेक्षा खूप खूप चांगल्या रीतीनं तुम्हालाही करू शकतात, म्हणून त्यांनी केलेलं मी वाचत असतो. हे केवढी मोठी गोष्ट होती. तर मला उमेदवारांना ते विचारले की तुम्ही अनुवादासाठी समृद्ध असं कन्नड साहित्य तुमच्यापर्यंत आलं, तुम्ही निवडलं, ते बहुतेक सगळे आपण अनुवाद केलेले जे हे आहेत पुस्तकं आहेत त्यामध्ये ऐतिहासिक किंवा धार्मिक कादंबऱ्या आणि तो टच जो आहे तो पूर्ण भारतीय संस्कृतीला एक विषय, त्यातले विषयाचे काही सगळे पुस्तक आहेत ते तुम्ही जाणूनपूर्वक केलं का? मी जाणीवपूर्वक काहीच केलं नाही. भैरप्पाची ओळख झाली त्यावेळेला मला कोणीतरी नावानिशी सांगायला लागले. त्या काळामध्ये म्हणजे माझ्या एका नातेवाईकाने मला मोक्ष दिली. जेव्हा माझ्या डोंगराचा अनुवाद पूर्ण झालेला होता आणि तरुणाच्या मोड्या प्रसिद्ध झालेला होता, त्यावेळेला आमचे एक नातेवाईक सासरचे ते मला म्हणाले की वंशवृक्ष खूप छान कादंबरी आहे, तुम्ही मराठीमध्ये करा. मी म्हटलं काय विषय आहे? त्यांनी मला सांगितलं विधवा विवाह असा विषय आहे. मी डिस्कार्ड केला. मराठीमध्ये विधवा विवाह हा विषय मागं येऊन गेलेला आहे. मला तर त्या विषयावरची कादंबरी पुन्हा करण्यात काही रस नाही. तो विषय झाला आहे आपला. त्यावेळेला आमच्या कॉलनीमध्ये सुधामूर्ती राहायच्या आणि मॉडेल कॉलेज त्या राहायच्या. तर त्या काळात म्हणजे जेव्हा त्यांची ती अक्षता लहान होती, काळ होती, तेव्हा आमची ओळख झालेली होती अशी. तर त्या माझ्याकडे यायच्या आणि मग त्यांना मी म्हटलं की असं असं. तर त्या म्हटलं की नाही नाही, तो फक्त विधवा विवाह असा विषय नाही आहे. त्या ओळखीने पण किस्सा नंतर सांगतो. तर त्याप्रमाणे फक्त विधवा विवाह हा विषय नाही आहे. माझ्याकडे कॉपी आहे, मी तुला देते, ते तुम्ही वाचा आणि मग निर्णय घ्या. आताच तुम्ही हे करू. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या संग्रहातली कॉपी मला दिलेली होती. विरूपाक्षाने ती वाचली, कारण आमच्याकडे ते काम त्यांच्याचकडे असायचं. त्यांनी वाचली आणि मग असं लक्षात आलं की हा पूर्ण कादंबरीचा भाग जो आहे तो फक्त सोशल रिफॉर्मर या दृष्टीने एक सामाजिक क्रांती करायची विधवा विवाह असं नाही आहे. त्याच्या मागची नैतिकता, त्याच्या मागची मानसिकता या गोष्टी त्याच्यामध्ये जास्त करतात. मराठीमध्ये जेव्हा शंकर मामांची जे कॅरेक्टर आलं तर लक्षात ठेवून घेतो ते विलन पद्धतीने रंगण करायला होतं, कारण त्याचा पूर्ण हेतूच सामाजिक वेळ आहे. वंशवृक्षमधलं श्रोत्रीचं कॅरेक्टर जे आहे ते तो धार्मिक माणूस आहे जो या विवाहाला विरोध करतो. तर त्याच्या मागची त्याची काही कारणं आहेत, जी कारणं तोपर्यंत माझ्या पण लक्षात आली ती या वंशवृक्ष कादंबरीमध्ये मला मिळाली. इथंच मला दुसरी एक गोष्ट सांगायला पाहिजे. हिंदू परंपरेतले, हिंदू समाजातले दोष त्यावेळेपर्यंत मला 1000 जणांनी सांगितलेले होते आणि मला वेगवेगळ्या ठिकाणावर मला कळत होते. पण आपल्या परंपरेमध्ये कितीतरी चांगले
गोष्टी सुद्धा आहेत याचं भान भैरप्पाने केलं आणि कदाचित तो ती पुस्तकं उचलली जातात त्याच्या मागं पण हेच असणार की आत्तापर्यंत आम्हाला जे सांगितलं गेलं नाही ते याच्यातून आम्हाला मिळत आहे आणि त्यामुळे मी भैरप्पांच्याच कादंबऱ्याविषयी असं आहे पण मी अनुवादित केलेल्या अनंत मूर्ती किंवा गिरीश कर्नाड किंवा शिवराम कारंथ हे सगळे सोशलिस्ट विचारांची लोक आहेत त्यांनी अनंत मूर्तीने त्यांच्या कथांमधून परंपरेच्या बऱ्याच वाईट गोष्टी खटकणाऱ्या गोष्टी त्या सगळ्या कथेमधून फार चांगल्या प्रकारे सांगितल्या गिरीश कर्नाडांनी लोक साहित्याचा हे केले त्यामुळे मी त्यावेळी सगळ्यांपेक्षा ते मी माझ्या हातात जे लेखक मिळत गेले ते सगळेच लेखक आपल्या परंपरेकडे डोळसपणे बघतात ते डोळसपणे बघत असल्यामुळे ते त्याचं प्लस पण सांगत होते मायनस पण सांगत होते आणि मी मराठी वाचक म्हणून मला मी जिथं आहे तिथून मला ते काही इंच वर येईल असं कळत होते आणि म्हणून मी काटे साहित्य दिले तुम्ही मराठी म्हणाला की मी भाषांतर करत नाही अनुवाद करता तर भाषांतर आणि अनुवाद हा जी आपली मातृभाषा नाही किंवा जी लहानपणापासून आपण शिकलो नाही तर तो प्रवास कसा तुम्ही केला म्हणजे भाषांतर आणि अनुवादापर्यंत तुम्ही कसं काय पोहोचला आणि तोच आशय लेखकाचा तसाच्या तसा म्हणजे त्याला जो सांगायचा आहे तो जसाच्या तसा मराठीमध्ये आणण्यासाठी तुम्हाला नेमकं काय काय तुमच्यामध्ये बदल करावे लागतात माझ्यापुढे मी चांगली वाचक आहे आणि वाचक हा नेहमी असा विविध वाचकाला या कुठल्या इजमची वगैरे काय पडलेलं नसतं त्याला त्याची एकच एक डिमांड असते मला चांगलं वाचायला द्या त्याप्रमाणे मी ते घेत गेले त्यामुळे आणि त्या काळात लेखकांनी माझी भाषा बनवत गेले ती कलाकृती माझी भाषा बनवते अनंत मूर्तीच्या कथा मी अनुवादित करत गेले आणि तिथं मला एक अनुभव सांगावा लागतोय मी माझे बरेच अनुवाद प्रकाशित होत होते आणि माझ्या पद्धतीने मी सगळे अनुवाद करत होते त्यावेळेला एक अनंत मूर्तीची कादंबरी अवस्था तिचं नाव आहे तर ते साप्ताहिक सकाळमध्ये सदाडोंगरे संपादक होते आणि त्यांना अनंत मूर्तीची त्यांची माहिती असल्यामुळे त्यांना दिवाळी अंकामध्ये घ्यायची होती त्यांनी मला ते सांगितलं की तुम्ही करून घ्या मी म्हटलं दिवाळी अंका अख्खी कादंबरी ते म्हणजे मम्मी लागली मी ते काम संपूर्ण केलं त्यावेळेला माझ्या मनात एक असा विचार आला की आपण 80 वर्ष अनुवाद करतो आहोत तर आपण जरासा याच्यानंतर मी माझ्या पद्धतीने जो अनुवाद करते त्याच्यापेक्षा आपण शैलीचा अनुवाद या पद्धतीचा काहीतरी करून घेतो आणि त्यावेळेला मी कादंबरी कन्नडमध्ये जशी आहे ती जवळजवळ भाषांतर या शब्दाला योग्य ठरेल अशा पद्धतीने मी संपूर्ण केली सदाडोंगरेच्याकडे पाठवली दुसऱ्या दिवशी सदाडोंगरेचा फोन आला उमाताई तुम्हाला भेटायला घरी येतो ते आले ते म्हणले या कविता तुम्ही पुस्तकावर चांगलं काम केलेलं दिसत नाही माझ्या लक्षात आलं मी विचारलं का नाही म्हणे ती सुरुवातच खूप करण्यासाठी ओके म्हणजे मी जे करते ते त्यांना बरोबर वाटतंय आणि मी जो प्रयोग म्हणजे आहे तसं ठेवायला जाते हे चुकीचं हे मराठी वाचकांना सदाडोंगरेसारखा ज्याला आपण कसा संपादकासाठी एक विशेषण वापरतात तसा माणसाने मला सांगितल्यावर मी मला ती जी माझी हौस होती ती बाजूला ठेवली आणि मी माझी जी पद्धत आहे पुन्हा म्हणजे अनुवाद म्हणजे मला जी काही कादंबरी भेटलेली आहे त्यातले मर्मस्थानाला धक्का न लावता मर्मस्थानाला तीच माझ्या पद्धतीने मराठी लोकांना सांगणे हे मी माझं करत सुरू तरी माझ्याकडे एक सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट आहे गिरीश कर्नाडांचं एक पत्र किंवा एक पूर्णचंद्र तेजस्वी नावाचे एक लेखक आहे होते आता वाजले ते मी पुस्तक पाहिले पहिले ज्ञानपीठमध्ये त्यांचा हा मुलगा हे यांनी रेनाडमध्ये 20 एकर जमीन विकत घेतली आणि ते जंगल करून पुस्तक स्वामी फाउंडेशन वगैरे केलं इथं राहून लेखन करणारा तो माणूस त्याच्या कथा आणि कादंबऱ्या मराठीमध्ये आहेत ते विकेले अनुवादित जेव्हा गिरीश कर्नाडांची माझी भेट झाली त्यांना दोन्ही भाषा येत असल्यामुळे मी म्हटलं की हे आपण घेऊया तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी मला उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला पूर्णचंद्र तेजस्वींची शैली पकडण्यात यश मिळालेलं आहे त्यामुळे माझी अपेक्षा नसताना हा एक मला सर्टिफिकेट मिळालं म्हणजे त्यामुळे माझ्याकडे मी ठेवलेलं आहे माझ्यासाठी की मला मार्गदर्शन करायला असे काही पत्र उद्योगाला येतात ते नाही ते नखरे करू नको तुझा हा मार्ग ठीक चाललेला आहे तुमच्या
तुमच्या एकूण वाटचालीमध्ये विरूपाक्षाजींचा मोठा वाटा होता. विरूपाक्षाजींचा तुमच्या वाटचालीमध्ये मोठा वाटा होता. आता ते नाही ती मोठी उणीव आहे. त्या उणीवीमुळं काही लेखन थांबलंय का, किंवा काही महत्वाच्या गोष्टी समजत नाही की जे सगळंच काही तुम्ही वाचत नसाल तर सगळ्याच कर्नाटकामधल्या किंवा कानडी भाषेच्या गोष्टी तुम्हाला समजत नसतील. अनेक गोष्टी स्वतःहून विरूपाक्षाजी सांगत असतील, त्यांच्याविषयीच्या आठवणी आणि आता वाटत असलेली उणीव याविषयी तुम्ही सांगा. काय आहे, विरूपाक्ष माझ्यासाठी पुस्तक वाचायचे. ते इन्स्ट्रुमेंट इंजिनियर, त्यावेळेच्या सर्वसामान्य लोकांचं ज्या पद्धतीचं वाचन होतं तेवढं त्यांचं वाचन होतं, त्यांना लेखकांनी माहिती होतं. पण ते साहित्याचा अभ्यास होता, त्यामुळे ते कन्नड वाचून दाखवायचे. त्याच्यानंतर ते काही त्याच्यामध्ये डवळाडवळ करायचे नाही. मला तिथं जरा आमच्याकडे डिक्शनऱ्या मी आणून ठेवलेल्या होत्या, कन्नड, मराठी कन्नड सगळ्या प्रकारच्या. तर त्यातलं कुठलंही मलाच काढायचं नाही, त्यांना पण आणायचं नाही. आम्हाला ज्या आणायच्या त्या गोष्टी होत्या त्यामध्ये सांस्कृतिक काही गोष्टी त्या आपल्याला कळत. त्यावेळेला माझी साधी पद्धत अशी होती, जेव्हा फोन आला सुरुवातीला शिवराम कारंथांच्या कादंबऱ्या मी अनुवादित जेव्हा केल्या तेव्हा मला काही अशा स्थानिक गोष्टीच्या अडचणी आल्या, तेव्हा मी त्यांना पत्र लिहिलं. आम्ही म्हणताना विरूपाक्ष द्यायचे, मी मला आठवलेले शब्द सांगायचे. आणि अगदी जोपर्यंत कारंथांची आमची भेट झाली नव्हती तोपर्यंत ते माझ्या नावाने पत्र लिहित होते. जेव्हा कारंथांची भेट झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आमची अनुवादाची ही पद्धत आहे, ते पुण्याला आमच्या घरी राहिले तेव्हा. त्याच्यानंतर मग हे मोकळेपणाने विरूपाक्ष या शैलीने पत्र लिहायला लागले त्याला. तेव्हा आम्ही लेखकांना हे विचारायचो. आणि शिवराम कारंथ काय करायचं, मी एक पुढे नावाची कादंबरी अनुवादित केलेली आहे कारंथांची. त्याच्यामध्ये खूप ते जंगलातल्या जीवनावरचं आहे. तेव्हा ह्या अडचणी आलेल्या होत्या. म्हणजे आपण नागरी म्हणजे मी बेळगावात जन्मले, पुण्यात बाकी जायचे, त्यामुळे जंगलातला मला तपशील बोलीभाषेच्या संदर्भात माहीत होता. तर तेव्हा आम्ही एक लिस्ट करून ठेवलेली होती की आम्ही शिवराम कारंथांना पाठवली. शिवराम कारंथांनी त्याला पॅरल इंग्लिश शब्द पाठवले, ते आम्ही डिक्शनरीमध्ये वगैरे काढून केले. तर त्याचे जे नावं असतात म्हणजे जंगलातल्या ती बॉटॅनिकल वगैरे अशी त्या झाडाची नावं आपल्याला कादंबरीमध्ये उपयोगाला येते कादंबरी. तेव्हा आम्ही मारुती चिंतपल्लीला त्यांचा वेगळ्या संदर्भात त्यांचा आणि आमचा संपर्क आलेला होता. तर ही यादी आम्ही चिंतपल्लीला पाठवली. आणि मग चिंतपल्ली त्याला दोन्ही भाषेत म्हणजे याला पिसोळी म्हणतात किंवा असे जे शब्द आहेत तर ते शब्द ते आम्हाला पाठवायचे आणि ते मी कादंबरीमध्ये ठेवायचे. हे फार कमी वेळेला होते. आणि संस्कृतीच्या बाबतीत मगाशी जो काही विषय झाला, संस्कृती म्हणाल धारवाड हुबळीच्या पलीकडे पर्यंत सगळी एक संस्कृती आहे. उत्तर कर्नाटकाची आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत फार फरक नाही आहे. कारण कर्नाटकाचा हा भाग महाराष्ट्राला जोडला गेला, मुंबई प्रांताला जोडला गेलेला होता. तिकडचा काही भाग मद्रासला जोडलेला होता, तिकडचा चेन्नई म्हणजे असं एक हैदराबादला जोडला. त्यामुळे तिथला कर्नाटकावर तिथला प्रभाव आहे. त्यामुळे हे सगळे वेगवेगळे प्रभाव आहेत. त्यामुळे ते मला समजून घ्यावे लागतात. मग त्यावेळेला मी सरळ ज्या लेखकाचा आपल्याकडे फोन नंबर आहे आता सोपं झालं, मी त्यांना फोन करून विचारतो. तिथं मला एक फकीर मोहम्मद कटवाडी नावाचा एक मुसलमान लेखक आहे, त्याच्या कथा मी अनुवादित केला. त्यांची पहिली कथा मी अनुवादित करत होतो. त्याचा कथासंग्रह आहे मराठीमध्ये. त्यांची पहिली कथा मी जेव्हा अनुवादित केली तर ते वर्णन सगळं जे होतं त्याला त्या कथेचं नाव त्यांनी जो दिलं होतं त्यांनी म्हणजे अनंत असं म्हणावं असं नाव दिलेलं. आणि सगळी ती कथा जी होती ती सगळं आपल्याला कळत होतं की रोजाचं सगळं वर्णन आहे. मी त्यांना फोन करून विचारलं की म्हटलं मी असं करतो, या कथेला मराठीसाठी नाव देते रोजा, आणि त्याच्यामध्ये जे अम्मा, आप्पा, आजी अशी नावं आहेत. तर तिथं मी अम्मी जान, अब्बू जान असे शब्द वापरते. म्हणजे काय ते जरा फ्लेवर. त्यांनी मला सांगितलं की तसं करू नका, कारण माझी मातृभाषा ब्यारी आहे आणि ब्यारी समाजामध्ये आम्ही रोजाला रकच म्हणतो. आम्ही आप्पा असं आम्ही ज्या आप्पाला ज्याची मातृभाषा उर्दू आहे ती लोक ते शब्द वापरतात. पण त्यांनी दुसरी एक गोष्ट सांगितली की आमचा मुसलमान जो धर्म आहे तो व्यापारातून केरळ म्हणजे कारवार वगैरे भागामध्ये आलेला मुसलमान धर्म आहे. त्यामुळे आम्ही पुराणाला 5वा वेद मानतो. आणि आम्ही बाकी आमच्याकडे आम्ही आई वडिलांना आम्ही अम्मा, आप्पा
विज्ञान पाजळून मी तो कथासंग्रहात अनुवादित त्या कथा अनुवादित केल्या होत्या, तर मी ती संस्कृती अनुवादित केल्यासारखं झाली. मी ते म्हणजे मराठी लोकांना कदाचित कळलं पण नसतं जसं मला कळलं नव्हतं. तर म्हणून अशा काही गोष्टीसाठी जे आहे ते लेखकाशी संपर्क साधायचा, त्यांच्याकडे जोडावे ठेवायचा. विरूपाखांचा सहभाग जो आहे तो एक वाचून दाखवायच्या बाबतीत एक सहभाग होता, तो महत्वाचा सहभाग होता. नाहीतर मी या पदात पडले होते. कन्नड अंतर्मी आणून भीती शिकून नंतर भैरप्पाची कादंबरी तंतू वाचण्याचे मला काय पेशा नाही, त्याची जवळ आळशी पैसे झाले. त्यामुळे हे पण त्यांनी केलेले मोठे आहे. त्याच्याहीपेक्षा त्यांनी 90 साली व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली. तेव्हापासून ते 21 सालापर्यंत हे 31 वर्ष ते सकाळचा नाश्ता ते बनवायचे. त्यामुळे सकाळी उठल्या मी फ्रेश लिहायला बसायची आणि नाश्त्याचा विचार सुद्धा मी करायची नाही. म्हणजे जर इडली डोसा पाहिजे असेल तर ते भिजत टाकण्यापासून ते वाढण्यापासून फक्त त्याचं तोंडी मारून माझी काय चटणी बिटणी असेल ती माझी जबाबदारी मी घेत होते, अगदीच लाजे काढेस म्हणून. पण मला असं वाटतं की सकाळचा फ्रेश वेळ लिखाणासाठी मिळणं म्हणजे तुमच्याकडे लेखन संघटना जे आहेत त्यांना त्याचं महत्त्व करणं आणि मला त्यांनी केलेली ही मदत जी आहे ती फार महत्त्वाची वाटते. आणि त्यामुळे त्यांचं बाकीच्या भाषेच्या दृष्टीने जे आहे ना, आता माझी भावसाहेब असतेच माझ्यासाठी. ती कन्नड ग्रॅज्युएट आहे. मी खरं तर हे सगळं बंद करत होते, पण ती त्या काळात माझ्याबरोबर करोनाच्या काळामध्ये ती म्हणते नाही सुषमाताई, माझं नाव सुषमा नाही, सुषमाताई असं काही करू नका, वाचायचा फक्त प्रश्न असेल तर मी वाचू टाकते. आणि असं करून तिने ते मला बंद करून दिलं नाही. त्यामुळे नंतरच्या ज्या कादंबऱ्या आहेत म्हणजे ग्रहबंध आम्ही नंतर काही अर्ध काम झालेलं होतं ते पूर्ण केलं. त्याच्यानंतर नुकतं मी हाताळायला केलं चंद्रशेखर पवारांची शिखरसूर्य नावाची मोठी 450 मध्ये कादंबरी आता प्रिंटिंग प्रेसमध्ये आहे. ही सगळी कामं करायला मला मदत मिळते. म्हणजे जी विरूपाक्षांनी मदत केली त्या पद्धतीची मदत मला आताही माझी आहे. पण सकाळचा नाश्ता मी मिस करते, तो माझा मला बनवून घ्यावा लागतो किंवा काहीतरी विचार करावा लागतो. तर त्यामुळे माझं लेखनाचं काम मंदावलेलं आहे, मान्यता आहे. तर मला राहून आठवण येते की 2003 साली कराडला साहित्य संमेलन झालं होतं आणि त्यावेळी नरसिंहरावांचं भाषण फार सुंदर झालं. की मला नरसिंहराव हे स्वतः बहुश्रुत असे विद्वान होते. 15 ते 20 त्यांना भाषा यायच्या. त्यावेळी त्यांनी आवर्जून सांगितलं होतं की मराठी साहित्य संमेलनामध्ये मला उणीव भासते की मराठी साहित्यातल्या अनुवादित साहित्याची आणि अनुवादित साहित्यिकांची हे त्यांनी आवर्जून त्यावेळी मला सांगितलं होतं. आणि म्हणून मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की मराठीत बाहेरच्या भाषेतले जे साहित्य आणतायत त्यांचा योग्य सन्मान आपल्याला साहित्य संमेलनाच्या पातळीवर घ्यायला हवा आणि तो त्यावेळी नरसिंहरावांनी बोलून दाखवला. मला असं आपल्याला विचारायचं आहे की आपल्या घरी ग्रंथालयामध्ये मराठी पुस्तकं जास्त आहेत का? मराठी जास्त आहे कारण मी मराठीचे वाचक आहे. कारण मला माझी कलाकृती निवडायची असेल तर मला मराठी साहित्य आज पूर्णपर्यंत चाललंय की ज्याच्यामध्ये माझ्या कामामुळे भर पडणार आहे. तर आत्ता माझं वाचन त्यामध्ये खूप कमी झालेलं आहे. पण तरी मी वेगवेगळ्या मार्गाने समजून घेत असते की नवीन मुलं काय लिहितात. म्हणजे मी वाचतेच असं नाही, पण जे वाचणारे असतात त्यांच्याकडनं आता नवीन कोण लिहिणारे आहे आणि त्यांचं अजूनही ट्रॅक काय आहे हे मी बघत असते. मला अंदाज तो घेत असते मी. त्यामुळे मी निवडताना त्या पद्धतीचं साहित्य निवडत नाही. उदाहरणार्थ कन्नडमध्ये काही लेखक आहेत, खूप कर्नाटकात त्यांना साहित्य अकादमी मिळालेले आहे, खूप मोठे मोठे लेखक आहेत. म्हणजे कन्नड साहित्याच्या दृष्टीने माणूस म्हणून किंवा सगळ्या दृष्टीने ते मुंबईमध्ये राहायचे. त्यांनी मुंबईच्या जीवनावर ते पुस्तकं लिहिलेली आहेत. आता हे मान्यच करूया आपण की मराठी माणूस मुंबईकडे जे बघतो ते आणि कन्नड माणूस एखाद्या खेड्यात जन्मतो, ती सगळी परंपरा घेऊन येतो आणि मुंबईकडे बघतो. त्यामुळे त्या लेखनाच्या पद्धतीमध्ये फरक आहे, दृष्टिकोनात फरक आहे. असं असलं तरी माझी मर्यादा मला माहिती आहे. त्यामुळे हे सगळं मी अनुवादित करत असण्यापेक्षा मी असा विचार करेन की मी वेगळं काहीतरी मराठीला देत असेल तर मी द्यावं. त्यामुळे मी केरळच्या भागामध्ये, केरळचा लागून जो काही भाग आहे
उडपीच्या मंगळूरच्या जवळचा तिथला एक नाम गोसावीसारखा लेखक मी अनुवाद की ज्या कादंबरीमध्ये मातृसत्ताक पद्धत जे आहे त्या पद्धतीतल्या 3 पिढ्या म्हणजे त्या 3 बायकांच्या त्या पिढ्या आहेत आणि त्या समाजामधलं पुरुषाचं स्थान की ते बाहेरचा व्यवहार सगळा पुरुष बघतात पण ती प्रॉपर्टी बायकाच्या नावाने असते आणि त्यामुळे तो समाज त्या पुरुषाचा अहंकार कसा जपतो कारण तो जपायला पाहिजे त्याशिवाय त्याचं चालणार नाही आणि त्या समाजामधलं स्त्रीचं स्थान तो समाज कसा आहे की एखाद्या मुलीला सगळे मुलगेच होत राहिले तर तिचं दुसरं लग्न करून देतात कारण त्या घराण्याला वारस नाही तिथं तर मुलगीच पाहिजे. ती कादंबरी अनुवादित करताना माझ्या लक्षात आलं की मराठीमध्ये कितीतरी शब्दप्रयोग असे आहेत की मुलगी दिली. आता मुलगी दिली हा प्रश्न नाहीच आहे तिथे आहे तिथं म्हणजे तिची ती लग्न करून ती लग्न करून सासरे गेले आणि माहेर निघून आली हा इथं जो इश्यू आहे तिथं तो प्रश्नच नाही आहे प्रॉपर्टीच तिची आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी समजून तो अनुवाद करावा लागतो आणि मला असं वाटतंय मुंबईचं जीवन मिळायला आपल्याकडे फार चांगले चांगले लेखक आहेत ते तिथल्या कॉम्प्लेक्सिटी मिळतात पण या समाजातली कॉम्प्लेक्सिटी जर का मला एखाद्या कादंबरी मिळत असेल तर तिने मराठीसाठी आणायला पाहिजे. आत्ता मी शेवटी कादंबरी सांगितलं शिंगर सूर्य त्या कादंबरीत मला सुरुवातीला कितीतरी काळ शिरता येत नव्हतं. कादंबरीत शिरावं लागतं शब्दशः अनुवाद जरी करत गेला तरी एखाद्या वेळेला तुम्हाला त्याचा भाग शिरावा लागतो आणि ते मला शिरता येत नव्हतं. त्याचं कारण मला त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं मी कुणाचा तरी लेख त्याच्याबरोबर वाचला आपल्या सगळ्या साहित्याला रामायण महाभारताच्या अगदी खालचा बेस असतो कुठला तरी काहीतरी म्हणजे त्या परंपरेतलं आपलं लेखन असतं आणि ही कादंबरी जी आहे ती तमिळ साहित्याची आहे त्या तमिळ साहित्यातले महाकाव्य जे आहेत संगम लिटरेचर त्या लिटरेचरमधल्या कथेचा ती मूल्य देऊन ती कादंबरी पुढे तर मला असं वाटतं की मराठी लोकांसाठी जे जास्त महत्त्वाचं आहे वेगळं पण आहे. त्यामुळे मी जेव्हा निवड करायची करते तेव्हा मी मग अशा पद्धतीचे काहीतरी जे असतात मुंबईमध्ये देणारे चांगले लेखक आहेत हे कळत असून सुद्धा मी ते जरा बाजूला ठेवून अशा पद्धतीचं साहित्य लिहायचा प्रयत्न केला की जे वेगळं काहीतरी केतकर वहिनी ही एक कादंबरी तुम्ही तुला खूप यश मिळालं पण पुन्हा तुम्ही असं लेखन केलं नाही. एवढं यश मिळाल्यानंतर तुम्ही तुमची त्या लेखनाकडे आणखी जास्त काम कराल किंवा फार वेळ त्याच्यावर द्याल असे वाचकांना अपेक्षा होती तर तो मार्ग तुम्ही का सोडतो? ही अपेक्षा करणारी जी लोक आहेत ना त्यांच्या डोक्यातला अजून अनुवादाकडे बघायचा दृष्टिकोन साफ झाला तो जर साफ झाला तर मला कितीतरी जण म्हणतील की तुझं म्हणून स्वतःच्या नावाने इतकं फडकून देण्यापेक्षा आणि चांगल्या कादंबऱ्या आम्हाला का नाही. त्यामुळे मला सूचना हा जो भाग आहे हा बरोबर ईश्वरी देणगी आहे. मला ते केतकर बहिणीच्या निमित्तानं जसं एक व्यक्तिमत्व आजूबाजूला भेटलं ते मला फुलवता आलं आणि तेवढ्या कादंबऱ्यांचा अनुवाद करता करता माझी लेखणी एक बनलेली होती. त्या सगळ्याचं यश म्हणून मला केतकर बहिणी घेता आली. याच्यानंतर मी त्याच पद्धतीचं संवाद अनुवाद केलं तर माझं ते आत्मकथन आहे ही 2 माझी मी स्वतंत्र पुस्तकं लिहिली. अजूनही समजा मला त्या पद्धतीचं काही मिळालं आमचे आमचे नातेवाईक ते कॅरेक्टर मला सारखं मोह घालायचं जवळजवळ 150 वर्षापूर्वी 100 म्हणून ज्या बाईला नवरा गेला तेव्हा त्यांची 20-25 एकर जमीन होती त्या पंचक्रोशीत त्या बाईने खुशा दिली म्हणजे आपण त्याला काय म्हणून माहिती मला चांगल्या प्रकारे वेगळा आणि जवळजवळ 250 एकर जमीन केली आणि गावात तिला दोडवा म्हणजे मोठी आई मानतात म्हणजे हे गुडविल पण तिने केलं. तर हे मला चॅलेंजिंग वाटलं की हे आपण जरासं बघायला पाहिजे पण मला त्या पद्धतीचं पुढे नाही जाता आलं कारण मला अनुवादाला पण माझं आता तुम्ही मला अनुवादिका म्हणून बोलवत एवढा मोठा माझा सत्कार वगैरे केला एवढं मोठं पत्र वगैरे हे पण केलं हे माझं अनुवादक म्हणून माझं दुकान चालत मीच कशाला माझ्या पायावर तोडगा पडून घ्यायचा. तिथं मला विरूपाक्षांनी मराठी साहित्यावर केलेला अनेका उपकारांविषयी सांगायचं हे माझं लेखन कार्यात फार प्रकल्प वगैरे जे माझं गंभीरपणे ते अनुवादाचे काम करायच्या आधीची गोष्ट आहे. दुपारच्या वेळेला मी मासिक वगैरे वाचायची त्याच्यातली चित्र वगैरे काढायची आणि असं करता करता एक दिवस मला वाटलं की आपली कथा लिहून टाकायची त्याप्रमाणे मी कथा लिहिली
मी मराठीतलं सगळं मी त्यांना वाचून दाखवायचे. ते कुठं बाहेर आलं नाही, ते मला वाचून दाखवायचे एवढं झालं. पण मी त्यांना माझी कथा वाचून दाखवतो ते व्याख्यान म्हणतात. ते वाचल्यावर त्यांनी मला सांगितलं काय हरकत नाही, हल्ली मासिकात असलाच छापतात. मग माझी विशाल एका दुसरी त्यामुळे मराठी साहित्यालाही त्यांनी एका दुय्यम दर्जाच्या लेखिकेपासून वाचवले. भैरवपांचे तुमचे संबंध खूप अनुवादाच्या निमित्तानं जवळकीचे आले आहेत. तुम्ही ज्ञानेश्वरीच्या तिथे तुम्ही त्यांना माथा टेकायला म्हणून गेला. अनुवादाच्या निमित्तानं आलेले संबंध वेगळे आणि नंतर जे तुमचे बंध जुळले त्यांच्याविषयीच्या वेगळ्या त्या अनुवाद सोडून त्या अनुवादाच्या निमित्तानं काय मला वाटलं असेल, तुम्ही विचारलं असेल, पण ते सोडून भैरप्पा माणूस म्हणून कसे होते आणि माणूस म्हणून तुम्हाला कसं? भैरप्पा जवळजवळ 1985 सालापासून आमच्याकडे येतात. म्हणजे ते पुण्यात आमच्या घरी उतरतात आणि त्यामुळे तेव्हापासून ते गेल्या वर्षी म्हणजे 24 साली ते एका 3 कार्यक्रमासाठी आलेले होते. त्या वेळेपर्यंत ते आमच्याचकडे होते. आम्ही त्या भागात गेलो तर आम्ही मैसूरला गेलो तर आम्ही त्यांच्या घरी राहिलेलो आहे. त्यामुळे आमचं असं व्यक्तिगत व्यवहार नाही, नातेवाईकांचं कसं होतं तसं आमचं रिलेशन ते त्यांच्याबरोबरचं रिलेशन वेगवेगळ्या टप्प्यातून गेलेलं आहे. पहिला टप्पा म्हणजे ते लेखक एका मोठा लेखक ज्याचा आपण अनुवाद म्हणजे त्याच्याकडे असं बघायचं आणि मग त्यांच्याशी मी काय माझ्या अडचणी जरी असल्या अनुवादाच्या तरी मी निर्माण म्हणायचे तुम्ही विचारायचं म्हणजे मला माझ्या कन्नडमध्ये त्याला माझा प्रश्न विचारणं सुद्धा, कारण त्यांची भाषा खूप वेगळी आहे आणि माझी भाषा मी जे आता कन्नड म्हणून बोलते मी उत्तर कर्नाटकाची भाषा ती त्या सगळ्यांना कळत नाही. त्या तरी त्यांचं कौतुक मला त्यांचा विशेष वाटते की हे लेखकांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि आम्ही व्यक्तिगत लेवलवर त्यांना वेगवेगळे कार्यक्रम करायचे, त्यांना बोलवायचे, तर त्यांनी कधीही आपल्या मोठेपणा ठेवला नाही. आम्ही जिथं जिथं बोलवतो तिथं ते यायचे. कारण आम्ही म्हणजे मला आता जाणून एवढ्या मोठ्या लेखकाला आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे कसं कुठंही बोलवत होतो. ते चांगलेच कार्यक्रम होते म्हणजे आम्ही बाकी यांच्या आधी सांगायचं ते सगळं चांगलं होतं. पण संपूर्ण स्टेजवर ते बसलेले असायचे, सगळी भाषणं मराठीत चालायची आणि त्यांना मराठी खूप येत नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या कादंबरीचा विषय असेल तर त्यांना 70-75% कळतं, कारण ते सोपा विषय असतो. त्यामुळे पण बाकी सगळा वेळ तो माणूस असा मख्खपणे बसून राहायचा आणि त्यांना एकदा उभं केलं तुमची वेळ आली म्हटलं तर ते बराबर आपलं जे सांगायचं ते सांगायचं. हे जे कोऑपरेशन आहे ना हे आपण अनुवादकाला द्यायला पाहिजे. म्हणजे आमचा लेखक कर्नाटकात का पोचत नाही आणि कसं पोचणार? तुम्ही कन्नड सभेत जाऊन बसला का? कन्नड लेखकांना तुम्ही कन्नड वाचकांना तुम्ही तुमचा चेहरा दाखवलाय, हे तुम्ही जर काय करार केलं. भैरवपांचं मला ते फार मोठं विशेष वाटतं की त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला कॉपरेशन दिलं लेखक अनुवादक म्हणून. माणूस म्हणून म्हणाल तर ते फार आमच्याकडचं जर रुटीन कसं असायचं ते सांगते पूर्वी तर आईच्या तर आमचं घर BHK घर होतं, त्यामुळे त्यांना बेडरूम दिले की आम्ही हॉलमध्ये अशा पद्धतीने आम्ही हे करायचो. पण ते फार घरच्यासारखीच राहायची त्या गोष्टी. आत्ताचं माझं जे घर आहे त्याच्यामध्ये आम्ही एक सांगितलं आम्हाला एक गेस्ट रूम पाहिजे आणि ती आम्ही करतो ती एक त्यांच्यासाठी. ते सकाळी पहाटे केव्हा ते 2-3-4 ला केव्हा तरी उठायचं, त्यांचं योगा वगैरे काय असेल ते सगळं करायचं. ती चावी ठेवलेली जागा त्यांना माहिती होती, त्यांनी आदल्या दिवशी माहिती करून घेतलेली असायची, माहिती होतं त्यांना. ती चावी घ्यायचे, सकाळी ते 5-5:30 ला फिरायला लावायचं. आम्हाला माहिती दरवाजा उघडून जायचं आणि ते साधारण सगळी त्यांचं फिरणं होते. 8-8:30 ला ते घरी येऊन बसायचे. त्यावेळेला माझी जबाबदारी असायची की ब्रेकफास्ट तयार करायची, कारण ते चहा घेत नव्हते, कॉफी घेत नव्हते, दूध घेत नव्हते. त्यांना ब्रेकफास्ट आणि 2 जेवण ही वेळच्या वेळी व्यवस्थित म्हणजे तिथं तुम्हाला भाजी, कोशिंबीर, उसळ काय चौरस असेल, भरपूर भाज्या 2च्या ऐवजी 3 असल्या तरी 4 असल्या अशा पद्धतीचं त्यांच्या आहाराचं सगळं हे होतं. नंतर पण घेऊन ते आमच्या डायनिंग टेबलला ऐकायची खुर्ची तिथं ते बसलेले असायचे. इथून माझं स्वयंपाकघराकडे पण त्यांचं लक्ष द्यायचं आणि या बाजूला पण आले गेले तर त्यांचं ते असं चालायचं. त्यांनी सगळं बघत असायचं काय काय चालत असेल. आम्ही म्हणजे ते कदाचित त्यांचं कादंबरी काम म्हणून पोषण असेल ते माझ्याकडनं या अनुभवावरून असं वाटतंय
ते असे आपली पात्र शोधत असतील. आम्ही चेष्टा पण करायचो आमचा, मी आणि विनोद ते समोरच्याला बोलते पात्र म्हणूनच बघतात की काय कळूच कारण ते बोलायचं काहीच नाही. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारत ते असंच बसून पण त्यांचं निरीक्षण चालू असेल. इथं मला म्हणजे आमच्या घरातल्या अशा पद्धतीचं त्यांचं आणि गेल्या विरूपाक्ष गेल्यानंतर जेव्हा ते येणार असं मला कळलं तेव्हा मला टेन्शन आलं. एक तर एवढा वयस्कर माणूस मला एकटीला झेपेल काय अशा पद्धतीने तर मी माझ्या भावजेला बोलून घेतो असं म्हणजे त्यांच्याशी गप्पा पण मारायला पाहिजे, त्यांचा हा सगळा स्वयंपाक पण तयार करायला पाहिजे. मी माझ्या भावजेला मदतीला घेतलं आणि आम्ही आम्ही निभावलं. तेव्हा नागपूरला जायचं होतं ते आम्ही एकाच विमानाने गेलो. 24 परवा जे आलेले होते गेल्या वर्षी त्या वेळेपर्यंत ते खूपच टाकलेले होते. विस्मरण त्यांचं वाढायला लागलेलं होतं म्हणजे बाकी सगळं त्यांना आपली नावं आठवत नाही. मग ते त्यावेळेला त्यांच्याबरोबर ही सहना विजय कुमार सहना विजय कुमार ही त्यांची शिष्य तर तिला मी म्हटलं तू येत असलीस तर माझ्याकडे येऊ देत नाही तर मला झेपणार ती म्हणजे मी येते. मग त्यामुळे ती त्यांची पूर्ण सेवा करत होती म्हणजे पायातले चप्पल त्याच्या औषधं काढून देणे त्यांचे सगळं कपडे पण ते काहीतरी शोधत असून सगळे सुटकेच पाय काढून गेले. मी जाऊन परत ते सगळं झालं. मी तिला म्हणजे मला ते सांगायला आवडेल की मी तिला म्हटलं किती सेवा करतेस म्हणजे एवढी घरची मुलं तरी करतील काय तर तुम्ही करणार तर तिने एक शब्द वापरला की म्हणजे ऋषी म्हणून खेळायची मला संधी मिळते आणि ती मी का आवडेल. आपल्याला आई वडिलांचं ऋण माहिती आहे, शिक्षकाचं ऋण माहिती आहे, बाकी जमिनीचं ऋण माहिती आहे पण ऋषीचं ऋण हा शब्द पर्यंत मी ऐकला तर माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे आपण हा विचारच कधी केलेला नसतो असं ऋषीचं प्रकारे आपल्यावर असतं. ऋषी म्हणजे आपण असं म्हणून की आपल्याला आपण आहे तिथून बोलत जाणं आणि त्यामुळे सहना जेव्हा म्हणाले म्हणजे हा नवीन शब्द तू मला दिलास आता तर मी महाराष्ट्राला पण देते म्हणजे त्यामुळे हे ऋषी म्हणून तिथे खेळायचं ते होतं. मला सुद्धा वाटलं की आपण सिनियर लोकांच्याकडे या पद्धतीने करू शकतो की त्यांनी आपल्याला आपल्या आयुष्यात असं काहीतरी दिलेलं आहे तर आपण ते खेळायची एक संधी असं म्हणून तिने त्यासाठी आणि सगळ्यात शेवटचा ते मला मुद्दाम सांगायचं या जानेवारीमध्ये त्यांच्या भैरप्पा प्रतिष्ठानतर्फे मला एक प्रतिष्ठान देण्यात त्याचा कार्यक्रम झाला. आता तुम्ही इथं जसं मला एक प्रशस्तीपत्र केलं तसं तिथं ते तयार करायचं चाललेलं होतं आणि त्या संयोजकांच्या मते एका बाजूला कन्नड एका बाजूला मराठी. कन्नड लोक देतात म्हणतात कन्नड आणि एका बाजूला इंग्लिश म्हणजे इतर ज्या लोकांच्या मते ना इंग्लिशमध्ये. भैरप्पानी आग्रह नव्हे हट्ट धरला की याच्यामध्ये मराठीमध्ये यायला पाहिजे कारण मराठी लिपी त्याच्यावर यायला एक त्याचा पुरस्कार म्हणजे आम्हाला दोघांना दिला विरूपाक्षाने मी असं आणि मुख्य म्हणजे त्या पूर्ण पत्रिकेमध्ये त्यांनी एका मागे पदावर कन्नड आणि एका पदावर कन्नड आणि त्या संयोजकांचा प्रॉब्लेम काय होता ते म्हटलं की तुम्ही 3 भाषा म्हटलं तर आम्हाला कमी लिहावं लागतं ना कारण ते सगळं बसवायचं होतं. ते म्हणजे तुम्ही काय करता मला माहिती नाही म्हणजे तुम्ही उमाविषयी लोकांचे कमी लिहा पण त्याच्यावर मराठी आहे म्हणजे महाराष्ट्राविषयी आणि मराठीविषयी त्यांचं असलेलं जे काय एक नातं होतं नातीच म्हणते मी हे फक्त प्रयोग वगैरे असं नाही. असे भैरप्पा आयुष्यभर ते काहीतरी एक त्यांची मूल्य आहे त्यांनी आपल्याला त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या का भिडतात त्याला कारण म्हणजे प्रत्येक कादंबरीमध्ये ते काहींची मूल्य पकडून त्यांची पूर्ण वाटचाल असते आणि ती मूल्य बदलत असतात म्हणजे त्यांनी काय अगदी टिपिकल सनातन काळातलीच मूल्य घेतली आणि ती त्याला असं नाही. फिलॉसॉफिकली सगळं त्या कॅरेक्टरच्या संदर्भात येतात म्हणजे कर्मकांडाच्या संदर्भात नाही पण फिलॉसॉफीमधून जे आलेली काही मूल्य भारतीय समाजातली आहे त्यातली काही मूल्य पकडून ती आपल्या साहित्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात. तर हा संपूर्ण त्यांचा प्रवास आम्ही त्यांचं ज्या प्रमाणात आयुष्य होतो त्या त्यांच्या जीवनात ठेवतो. प्रकाशकांच्या विषयी वगैरे त्यांची असलेली निष्ठा आपण प्रकाशकांनी काय काय बसवलं तर बरेच चर्चा ऐकत असतो पण त्यांनी आपल्या त्यांचं जे नीती हे आत्मकथन आहे ते सप्तक ते प्रकाशकांच्या विषयी ते जे काय पॅरेग्राफ देतात हे जे मूल्य आहे ना ते म्हणजे त्या पद्धतीच्या मूल्याचा त्यांच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये जे काय ते सावरतात त्यांच्या आयुष्यात पण आम्ही घेतो आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे प्रशस्तीपत्राचं उदाहरण आहे महाराष्ट्राविषयी असलेलं
भैरप्पांचं सगळं साहित्य काही तुम्ही अनुवादित केलेलं नाही, पण भैरप्पा केल्यानंतर वाचकांना असं वाटतं की आणखी काही महत्वाचं जे साहित्य आहे ते तुम्ही आणलं पाहिजे, तर त्याविषयी काही तुम्ही विचार केलाय का किंवा तुमच्या मनात काय आहे का? हा विचार माझ्या प्रकाशात म्हणजे आता अख्खी मला म्हणत असतो, हा मला विचार करायला पाहिजे. कारण कादंबऱ्याची स्ट्रेंथ असं म्हणाल तर त्याच्या महत्वाच्या सगळ्या कादंबऱ्या मराठीमध्ये आलेल्या आहेत. आता आहेत त्याही कादंबऱ्यांना एक स्टँडर्ड नक्की आहे. एका कादंबरी या साहित्य प्रकारावर त्यांची पकड जबरदस्त होती, त्यामुळे त्याही कादंबऱ्या त्यांच्या त्या लेवलच्या आहेत. त्यामुळे त्यातल्या काही करायला हरकत नाही. त्यांची एक नाई निराळून नावाची कादंबरी आहे. ती या कादंबरी फॉर्म म्हणून तयार केलं तर ती थोडीशी आहे, पण त्याचा विषय मला फार फॅसिनेटिंग वाटला. त्याच्यावर सिनेमा पण आहे, गिरीश कासरवडेंनी त्याच्यावर सिनेमा केलेला आहे. त्याचा विषय असा इतका गमतीशीर म्हणजे विचित्र आहे. आपल्याकडे आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो की हा अमुक एक मुलगा म्हणतो की मी त्या घराण्याशी संबंध आहे, तर मी माझा हा पुनर्जन्म आहे वगैरे वगैरे. तो वैरप्पांनी त्या कादंबरीमध्ये हे मान्य केले की हा मुलाचा हा पुढचा जन्म. एक क्लिअर देत नाही ते, पण तर असा म्हणजे थेरिटिकली पद्धतीने ते म्हणतात. खरोखर असं झालं तर कसं या कादंबरीमध्ये त्याची जो महिला आहे त्याची बायको आहे, ती आहे 40-45. त्यांचा मुलगा आहे तो आहे 18-20 वर्षाचा, आणि एक 16 वर्षाचा मुलगा म्हणजे की मी तुझा बाप आहे, मी माझा पुनर्जन्म झाला. त्याची म्हणजे त्याची आई आहे ना, म्हणजे आई वडील पण फार आनंद होतो की आपला पहिलेला मुलगा आला पाहिजे, आणि किती बारीक बारीक गोष्टी त्याच्यासारख्याच आहेत वगैरे या आनंदात ते सगळे. पण तो 18 वर्षाचा मुलगा आपल्या 16 वर्षाच्या मुलाला बाप मानेल का, किंवा ती 45 वर्षाची बाई या 16 वर्षाच्या मुलाला आपला नवरा मानेल का? इथं मी प्रश्न येऊ गेला. भैरप्पा ह्या अशा प्रश्न पालक असतील का? ठीक आहे, परंपरेप्रमाणे आपण असे गेले. इथे काय तर त्या कादंबरीविषयी माझ्या पहिल्यापासून मनात आहे. आणि त्यांची दुसरी नेले नावाची कथा शिवराम कारंथेंची एक कादंबरी होती, ती मला अनुवादित करायची होती, मृत्यूनंतर. तर त्याच्यावर मृत्यूनंतर जीवन या पद्धतीने कारंथाने त्या कादंबरीत लिहिले. ती मला अनुवादित करता आली नाही, त्यामुळे त्याचा अनुवाद इतर कोणीतरी केला, मला त्याची परवानगी नाही मिळाली. नेहमीमध्ये भैरप्पा पुन्हा हाच मुद्दा आता आहे. तर आता माझं वय अशा टप्प्यावर आहे का तर जीवनाविषयी पण समजून घ्यायला पाहिजे ना. अशा पद्धतीने ती कादंबरी अनुवादित करायचं माझ्या मनात आहे. आता हातातली कामं पण आता नवीन आता सर्वांचे मत वेगळं चांगलं आहे, फ्रेश रीती आहे. स्वतः शिवराम भैरप्पांनी मला सांगितलेलं होतं मी निरोबाच्या कादंबरीचा अनुवाद निम्मा झालेला होता. मला म्हणजे हातातलं ते बाजूला ठेव आणि कशेरचा अनुवाद. म्हणजे असं जेव्हा भैरप्पा म्हणताय तीच त्यांनी पकडून पकडली, तर नवीन नवीन चांगल्या त्यांनाच पकडून राहण्यापेक्षा त्यांनीच तयार केलेल्या ह्या टेक्निका यांचं पण आपण बघायला लागतो. पण तरी भैरप्पांचं प्रमुख एक तशी आपल्या जीवनामध्ये भैरप्पांनी मराठीचा आग्रह धरला. त्यावेळी एक अशी छान वाक्य मला आठवलं की स्वतःच्या आईचा जो आदर करत असतो त्याला दुसऱ्याच्या आईचा आदर कसा करावा हे त्याला माहीत असतं. म्हणजे बरोबर शब्दशः त्याच्यावरतीच आहे. अशा थोर लेखकाला त्यांच्या पण जवळ होतं. ज्ञानपीठ पुरस्कार मिळण्याबाबत जरा थोडीशी दिरंगाई झाली किंवा नाही झालं असं मला वाटत नाही होईल. मला असं आत्ता असं वाटायला लागलंय की भैरप्पाच्या दृष्टीने ज्ञानपीठ ही पण लहान गोष्टच आहे. कारण ज्ञानपीठ विजेते लेखक आपल्याला माहिती असतात, ते कशा पण माहिती असतात. त्यांची माहिती ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्याविषयी माहिती वरचेवर सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणातून येते. पण त्या साहित्यात त्यांचं तुम्ही काय वाचलंय असं विचारलं तर वाचलेलं वाचन वगैरे खूप कमी चालतं. भैरप्पा हे कुठल्याही पुरस्कारातला होता नव्हते. त्याने कशाच्याही त्यांना हे नव्हतं. त्यांना इव्हन सरस्वती सन्मान सुद्धा त्यांच्या कादंबऱ्या 10 साली मिळाला आहे. म्हणजे मराठीमध्ये ते चांगलं एस्टॅब्लिश झालेलं आहे. त्यांच्यावर न्याय झाला अन्याय झाला हा जरासा राग आहे. म्हणजे एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानपीठ ही काय आपल्या सरकार बिरकार देणारा पुरस्कार नाही. त्या एक 2 ते घराणं आहे
ते आपल्या पैशातून देतात ते पुरस्कार. फक्त आपल्या पत्रकारांनी त्या गोष्टीला हे केलेलं आहे. जवळजवळ त्याच पद्धतीचा सरस्वती सन्मान करणं, रक्कम बिक्कम सगळ्या बाबतीत ते बरोबरीचे आहे. पण सरस्वती सन्मान त्या प्रमाणामध्ये उचलला जातो. त्यामुळे भैरवपाला पुरस्कार मिळाला. आणि कन्नडच्या बाबतीत असं आहे की तिथं जे लॉबिंग वगैरे हे सगळे प्रकार चालतात, तर ते करायच्या पद्धतीत ते भैरप्पा येणार होते. भैरप्पा त्यांना पहिल्यापासून जे विचार वाटत आहे, त्यांच्या धर्मश्री त्यांनी वयाच्या 24व्या वर्षी लिहिलेली आहे. इथंपासून त्यांचे अगदी तुम्ही आवरण बघा सर किंवा जा ओलांडणी बघा, या सगळ्या ठिकाणी त्यांनी तोच विचार त्यांचा असा वेगवेगळ्या अँगलनी तो बघतात. जाती व्यवस्था किंवा धर्म व्यवस्था याच्यामध्ये ते बघा. त्यामुळे तो स्वतः अतिशय स्वतःला प्रमाणित राहून देणारा लेखक आहे. त्यामुळे आज आपण या विचारधारेत गेलो तर आपल्याला फायदा होईल का असं ते कर्नाटकांनी लेखन केलेलं नाही आहे. त्यामुळे काही विशिष्ट विचारधारेच्या लोकांना तिथं हे मिळत गेली, प्रतिष्ठा मिळत गेली. कर्नाटकात पण त्याच्यावर त्यांचा वाचक म्हणून तुटून पडतो की भैरप्पाला ज्ञानपीठ मिळालं पाहिजे होतं. भैरप्पांशी आम्ही बोलायचो. महाराष्ट्रात तर जवळजवळ सगळ्यांनी त्यांना ज्ञानपीठ देऊन टाकलं. ते प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळेला त्यांना मिळालेलं नाही. तुम्ही त्या बायोडेटामध्ये दुरुस्ती करा हे मी सांगते. मग माझ्या असं लक्षात आलं की मी हे तरी कशाला सांगायला पाहिजे. लोकांनी ते ज्ञानपीठ त्यांना ऑलरेडी दिलेलं आहे लोकांच्या मनात जे आहे. त्यामुळे मग मी ते पण सांगायचं प्रयत्न केलं. आणि त्यामुळे या निमित्ताने हे आपल्या तोंडातल्या बाबत्या आहे असं म्हणतात की त्याची लॉबिंग करावी लागते. आणि आपल्याला इव्हन नोबेलच्या बाबतीत असतं तुम्हाला ते ट्रान्सलेशन व्यवस्थित व्हावं लागतं. ज्ञानपीठच्या बाबतीत ते हिंदीमध्ये व्हावं लागतं आणि हिंदीचं ते इंग्लिशमध्ये. तर तो एक वेगळाच प्रांत आहे. त्या पद्धतीने एजंट्सने पुढाकार घेऊन ते त्या भाषेत पोहोचले असं करावं. भैरप्पांचं वर्णन ते असं करतात म्हणजे मला अतिशय पसंत आहे. जंगलामध्ये आपण असे काही हत्ती होतो, लांब लचक सुळे असलेले हत्ती असतात आणि ते एकांते फिरत असतात. ते कुणावरही अवलंबून होतात, आपल्या आपले हे असतात. तर कन्नड साहित्य क्षेत्रामध्ये भैरप्पा असा फिरलेला माणूस आहे. आणि त्याला पाठिंबा जो आहे त्याला कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्याही विचारधारेचा नाही. त्याला पाठिंबा आहे तो त्यांच्या वाचकांना. आणि हे मला वाटतं फार दुर्मिळ आहे, महत्वाचं आहे. त्यामुळे सुरुवातीला आम्ही पालिशपणे त्यांना विचारायचो तुम्हाला मिळायला पाहिजे. हा आम्हाला आनंद देते. ते म्हणजे बाकीचं म्हणतात त्याचा मला मिळालं पाहिजे. तुम्हाला असा आनंद घ्यायचा असेल तर बाकीचं मिळतात. माझ्या बाबतीत ते सांगत तुम्हाला मिळणार नाही. कारण ही जी एक विचारधारा पकडून घेतो त्या विचारधारेला सगळीकडनं विरोध असतो. त्यामुळे मला मिळणार नाही आहे हे त्यांना माहिती आहे. पण आपण आपल्याला वाटतं आपल्या लेखकाला मिळालं नाही. तुम्ही अनंतमूर्तींचं सुद्धा अनुवाद केला. भैरप्पा आणि अनंतमूर्तींमध्ये जे वादघाट त्याचा काय तुमच्या नात्यावर अनंतमूर्तींशी बोलताना किंवा भैरप्पांशी बोलताना काही परिणाम झाला का किंवा काय ते हे वाद गरजेची तुम्हाला वाटले का किंवा कधी तुम्ही दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला का की हे सोडा म्हणून? आम्ही खानदानी मूर्खपणा केलेला आहे. खानदानी अनंतमूर्ती घरी आले. मला यांचं मागचं काही माहित नाही. कर्नाटकात त्यांचे काय गदायुद्ध चालतात मला माहिती. कारण दोघेही मोठे ना म्हणजे गदायुद्धच करणार. मी माझ्याकडे भैरप्पांच्या अनुवादित केलेल्या पुस्तकाच्या कथा त्यांच्या समोर ठेवला आणि त्यांना सांगितलं की मी ही सगळी पुस्तकं अनुवादित केलेली आहेत आणि मला तुमची पण पुस्तकं अनुवादित करायची आहेत. ते बघत होते असं दाखवत होतं ते दाखवत होतं. तरी मला काही त्यावेळेला काय कळलं नाही. मग वेगळं मी त्यांनी माझ्याकडे त्यांचं लेखन पत्र आहे अनंतमूर्तीचं. माझं कशाचाही तुम्ही मराठीमध्ये अनुवाद केला असं मला घेऊन दे अनंतमूर्ती. त्यामुळे माझ्याकडे ते पत्र आहे. त्यामुळे अनंतमूर्तीच्या कथा तुम्ही जर का वाचाल त्या मौजेने प्रकाशित केलेल्या आहेत कथासुद्धा अतिशय जबरदस्त कथा लेखक. कादंबरीकार म्हणून मला बघायला गेलं तर भैरप्पा त्यांच्या कादंबऱ्या आहेत. नवीन अनुवादित केलेल्या 3 कादंबऱ्या आहेत. एक म्हणजे अवस्था, दुसरा अवस्था आणि दुसरी उदय भारतीपूर. भारतीपूर ही त्यांची फार चांगली कादंबरी आहे. पण ती एनपीटीने करण्यामध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचलं तर त्याच्या प्रॉब्लेम घेतल्याने ते लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही. मी माझ्याच कडच्या ज्या काही कॉर्टून विकत घेते आणि काही काही जणांना द्यायचे. त्यामुळे लेखक म्हणून म्हणाल तर कथा
या फॉर्मवर अन्नपूर्णेची जी कमांड आहे आणि छोटीशी कथा तुम्हाला तुमचे डोळेच उघडतात इतकी ती त्यांची ताकद आहे. त्यामुळे ते आहे. आणि भैरप्पांच्या बरोबर आम्हाला ज्या क्षणी कळालं पहिल्यांदा आम्ही सगळ्यांच्या पुढे सगळ्यांचं सांगायचं त्यानंतर आम्ही सावध करतो आम्ही यांच्यापुढे त्यांचं नाव काढायचं आणि त्यांच्यापुढे यांचं नाव काढायचं. त्याला माहिती आहे त्या कुणालाच माझा खरा बायकोला माहिती नसते त्याला फक्त त्यांचं मी काय केलं एवढंच नाही. शिवरामकरांचा आनंद होते त्या 2 ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांच्या संपर्कात आपण आलो आणि त्याहीपेक्षा वेगळा जनतेचा पुरस्कार मोठा दिलेला भैरवपत्र आहे. साधारणपणे ह्या सगळा प्रवास तुमचा गेल्या 50 वर्षातला त्यामध्ये तुमच्या आजपर्यंत 62 अनुवादित पुस्तकं आली आणि 6 पुस्तकं तुमची वेगळी आहेत. 68 पुस्तकं तुम्ही मराठी साहित्याला दिलेली आहेत आणि अशा सगळ्या तुमच्या प्रचंड साहित्य सेवेबद्दल तुम्हाला आजपर्यंत अनेक पुरस्कारही मिळाले त्याची पुन्हा पुनरुक्ती मी करत नाही आता इथं. परंतु आज तुम्हाला तुमच्या 75 वर्षाच्या आयुष्याकडे मागं वळून बघताना काय वाटतं? मला असं वाटतं हे अनुवादाचं मला एक जे काही शस्त्र म्हणून किंवा साधन म्हणून मिळालं त्याने माझं आयुष्य खूप बदललं. कारण मी त्या निमित्ताने खूप वेगवेगळं साहित्य माझ्यासमोर येत गेलं. वाचक म्हणून हे सगळं साहित्य जरी आपल्याकडे आलं तरी आपण इतक्या बारकाईने त्याचा वाचत नाही आणि त्याचा विचार पण करत नाही. जेव्हा एका कलाकृतीचा अनुवाद करतो तेव्हा तुम्ही एकेका कादंबरीबरोबर महिनोन महिने राहत असता. त्याचा प्रत्येक प्रसंग तुम्हाला विचार करायला भाग पडतो. तर त्यांनी मला खूप गोष्टी दिलेल्या आहेत. 2च उदाहरणं सांगते की शिवराम कारंतांची आहे. मी पहिलं सांगितलं शिष्य ते मुखजीय कलशधर ज्याचा जो समाजात प्रकाशित झाला नाही. त्याचा विषय होता धर्मसंकल्पना आणि सेक्स अशा 2 गोष्टी आणि या दोन्हीमध्ये कशा बदल होत गेला आणि त्याच्यामध्ये कशा विकृती येत गेल्या हा मुखजीचा विषय आहे. मी स्वतः पहिल्यापासून लहानपणापासून माझ्याकडे देवपूजा हे माझ्या रुटीनमध्ये कधी आलंच नाही आणि त्याचा आग्रह कुणी केला नाही त्यामुळे मला ते चुकेल आहे त्या पद्धतीने. त्या पद्धतीत मी विचार करत होते आणि माझं लग्न झालं ते एका टिपिकल कर्नाट वैष्णव फॅमिलीमध्ये. त्यामुळे ते सगळं अवळं राजेंद्र स्वामीला माना आमच्याला माना तमच्याला माना हे सगळं व्यवस्थित पाळत होते. लग्नाच्या वेळेला माझं वय होतं 19. त्यामुळे माझे हे विचार पण पक्के नव्हते आणि हे विचार तर मला समोर दडदडीत दिसत होतं. माझ्या वयाचा माझा दीर परीक्षेत पास होतो म्हणून ते स्वामींचा फोटो समोर घेऊन त्याला प्रदक्षिणा करायचा गुरुवारचा उपवास करायचा माझ्या बरोबरीचा आणि मला ते असं ज्याला आपण कल्चरल शॉक म्हणतो त्याला मला वाचलेलं होतं. पण मी कन्फ्युजनमध्ये पण अशी पडलेली होते की सगळं जग म्हणतंय म्हणजे माझ्या आजूबाजूचे जग म्हणतंय हे खरं की मी आतापर्यंत जी काही भावना घेऊन आले हे हा सगळा गोंधळ माझं पहिले लग्नानंतरची 10-11 वर्ष चालू होता आणि मग तेव्हा माझे काहीतरी वैयक्तिक प्रॉब्लेम पण होते. त्या प्रॉब्लेममध्ये पण धार्मिकता माझ्यापर्यंत येऊन बसायची. मग तू असं का आम्हाला मूल बाळ होतं मग तुम्ही हे का करत नाही तू या देवाला का प्रयत्न करत नाही ती पूजा का करत नाही असं काहीतरी माझ्यापर्यंत येत होतं. त्याला मी डॉक्टर देत होते माझ्या पद्धतीने. तरीही माझ्या मनात कन्फ्युजन होतं. जेव्हा हे मुखजी कादंबरी मी अनुवादित केली तिथं ही मूर्तीपूजा हे प्रक्रियेत कसं आलं तिथं आलं कसा तो प्रवास झाला आणि पुढे द्रविडियन टेम्पल आर्किटेक्चर म्हणून जेव्हा मी केलं तेव्हा पण मी हे देऊळ धार्मिकता ह्या सगळ्याचं पाठ्यांनी जेव्हा त्याच्यामध्ये तेव्हा मी देवाला विचार करा या पोझिशनला पण पाहिले नाही आणि सर्व म्हणजे माझ्यापुरते मी जे आहे ते आहे पण म्हणून मी इतरांच्या श्रद्धा करून काढू शकत नाही. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्यांना त्यांची जसं मला माझी अश्रद्धा बाळगायचा अधिकार आहे तशी त्यांना त्यांची श्रद्धा सांभाळायचा अधिकार आहे. हे भान मला त्या माझ्या पहिल्या अनुवादाने म्हणजे मला अनुवाद करायचा जसा कॉन्फिडन्स दिला तसं हे दिलं. दुसरी कादंबरी मी तन मनाच्या भोवऱ्यात केली. तन आणि मन या भोवऱ्यामध्ये जे काही सगळं अडकतं आपलं आयुष्य ते शिवराम कारंतांनी त्यांनी सेक्स या विषयावर 3-4 कादंबऱ्या लिहून झाल्या. वयाच्या 65ला हे तनमनाच्या भोवऱ्यात कादंबरी आहे. म्हणजे त्या संपूर्ण विषयावरचं प्रगल्भ ज्ञान त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं होतं. त्याच्यामधून एक प्रमुख पात्र गणिका आहे म्हणजे हे स्त्रीच्या अंगाने दिलेलं आहे की
गणिका आहे, तिच्या आयुष्यात वेगवेगळे पुरुष येणं स्वाभाविक आहे, ती गणिका असल्यामुळे. त्यावेळेला तिच्या मनात काय विचार येतात आणि ती काय अपेक्षा करते, हा संपूर्ण विचार त्या कलमनाच्या डोळ्यात. तर या 2 कादंबऱ्यांनी मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवला आणि तुमच्या सगळ्या लेखकांनी त्याच्यामध्ये भर घातली. आणि मी त्याच टप्प्यावर मी मगाशी जे सांगितलं मृत्यूनंतर कादंबरी माझ्या हातातून निसटली, तर ती आता उशिराच्या टप्प्यावर मला मिळाली. तर मी तो विचार काय होतंय, जेव्हा संपूर्ण कादंबरी असते आपण अनुवादित करत असतो, अनुवादक म्हणून आपण त्या संपूर्ण लेखनाच्या बरोबर आपण प्रामाणिकपणे प्रवास करतो, पण त्यातला प्रत्येक प्रसंग तुम्हाला असं जागृत करून तुम्हाला प्रश्न विचारत असतो. त्यामध्ये गणिका एका ठिकाणी काहीतरी तिची अपेक्षा आहे, इतरांना मन हे वेगळं न राहता ज्याच्याबरोबर आपल्याला एकरूप होत हवी असं आपल्याला जोडीदार मिळायला पाहिजे. आणि त्यात ते एक वाक्य असते की जे मी अनुवादित करताना उठले ते पिकलं की त्याच्यामध्ये ती गणित ती म्हणते की मला अजूनही माझ्या आयुष्यात असा कोणीतरी मिळू शकेल, माझं काय गळतीच्या सारखं नाही ना, ज्याच्याबरोबर लग्न झालं त्याच्याबरोबर बैलासारखं आयुष्यभर जोडीने जायला पाहिजे. हे वाक्य ट्रान्सलेट करताना मी हरकले, कारण तोपर्यंत माझा जो वाचन प्रवास होता त्याच्यामध्ये त्या गणिका किंवा वेश्या त्यांच्याकडे आपण अजून कंपेनी बघायला पाहिजे, दया करायला पाहिजे, त्याच्याकडे जे आयुष्य आहे त्याच्याविषयी आपण अतिशय यांनी बघायला पाहिजे, सहानुभूतीने बघायला पाहिजे. ही माझी जी काही माझं मूल्य होतं ते मूल्य इतकं गदागदा हलवलं शिवरायांनी, त्याही जीवनाकडे वेगळ्या प्रकारे बघता येऊ शकते. तर त्यामुळे ह्या ज्या काही म्हणजे शिवरायांनी त्यांनी जास्त केलं असं मला वाटतं. आणि ते म्हणजे मोठ्या लेखकाचं ते एक वैशिष्ट्य असतं. त्यामुळे म्हणजे ह्या लेखनाने मला जे खूप दिलं म्हणतात त्याच्यातला एक भाग वाचक खूप मिळाले, पुरस्कार मिळाले, मला बरं पण त्याला काम मिळालं ना. म्हणजे उद्या काय करू हा प्रश्नच नाही, सकाळी उठल्यावर कामं सुरू करायचं, हे सगळं मिळालं हे जितकं महत्वाचं आहे. पण मला जीवनविषयक महत्वाच्या 2-3 गोष्टीवर त्यांनी जो एक माझे डोळे ताडकन उघडवले हे मला अनुवादाने दिलं असं. आपलं सगळं साहित्य ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी असं वाटतं की ते कुठेतरी चुकीचंही असते, पण मराठीपेक्षा कन्नड साहित्य हे जास्त समृद्ध होतं. कन्नड ही भाषा मराठी संस्कृतीच्या पाठोपाठ अभिजात झाली आहे. मराठी अभिजात भाषा आता अलीकडे आपल्याला झाली, काय नेमका फरक तुम्हाला वाटतो? कन्नड भाषा जी आहे ना ती मराठीपेक्षा बरीच जुनी भाषा आहे. तमिळमधून ती बाहेर पडली आणि इथल्या उत्तरेकडचे थोडेफार संस्कारांची बनलेली आहे. त्यांचा तुम्ही ह्याला हळेपेठ नव्हे बदामीच्या शेवया ऐहोळेला तिथे वरती मेघुडी म्हणून आहे, तिथे त्यांचा पहिला शिलालेख आणि तो आहे ते पुढचे आहे इटगी. तर हा जो आहे फक्त त्यांचा सगळ्यात जुना शिलालेख म्हणतात आणि तो काहीतरी 5व्या-6व्या शतकातला, त्याच्या अलीकडचा पण असेल की 4थ्या वगैरे शतकात नाही शिलालेख. म्हणजे ते लिखित कन्नड पडते. मराठीचं आपल्याला माहिती आहे कर्नाटकातून सापडलेले शामंत राय करलेले ते आहे, त्याच्या अगोदरचा हो तो पण आहे. म्हणजे पण तोही आपण त्या 10व्या शतकाच्या मागे फारसे जाऊ शकत नाही, 9व्या-10व्या शतकाच्या. त्यामुळे आपण हे मान्य करतो ती भाषा मोठी आहे आणि आम्ही त्याची लागती पाहिजे नाही असतात तसं आपण लागती पाहिजे. इथं मला सांगायला पाहिजे की कादंबरी या फॉर्ममध्ये मराठी कादंबरी ही अक्का आहे आणि कन्नड कादंबरी ही तंगी आहे. कन्नडमध्ये 2 वेगळे शब्द आहेत, अक्का आणि तंगी. लहान बहिणीला तंगी असं आहे. कारण कन्नडची पहिली कादंबरी मराठीची पहिली कादंबरी ती 1856 यमुना पर्यटन आणि कन्नडमधली पहिली कादंबरी जी आहे ती 1899 साली आली आणि त्याच्यानंतर 1915 साली त्यांची जी आहे सामाजिक कादंबरी म्हणून ज्याला व्यवस्थित एक रूप आहे ती म्हणजे करावे तसे बरावे या नावाने मराठीत आहे. तर ती तुम्ही बघितल्यावर कादंबरीचं रूप आहे. तर ती त्या माहितीमुळे असं आहे की त्या कालखंडामध्ये गळतनाथ नावाचे अनुवादक होते, ते मराठी कादंबऱ्यांचे कन्नड अनुवाद करायचे. एकीकडे बंगाली कादंबऱ्यांचे पण अनुवाद होते. तर मराठी आणि बंगाली या कादंबऱ्यांच्या पोषणातून कन्नड कादंबरीची सुरुवात झाली
आता ते टप्पे कसे येतात, मराठीमधला आपल्याकडून एक टप्पा येऊन गेलेला आहे ते त्यावेळेला मराठीतलं सगळं साहित्य इतर भाषांमध्ये जायचं, कन्नडमध्ये पण जायचं. आणि आता कन्नडमधलं तेव्हा एक टप्पा पुढे आला नवोदय काळ, ज्या काळातले शिवराम कारंत त्यांचे सगळ्यात ज्ञानपीठमध्ये तिथले म्हणजे शिवराम कारंत असू दे, कुवेंपू असू दे, बेंद्रे असू दे, हा सगळ्यांचा तो नवोदय काळ. त्यामुळे त्या काळात त्यांचं खूप उत्तम साहित्य निर्माण होतं. त्यावेळेला आपल्याकडे फडके खांडेकर होते, तर त्यामुळे त्याला एक विशिष्ट वेगळा मार्ग तो आता चर्चेचा विषय नाही, पण एक वेगळा मार्ग चालू होता. त्यामुळे आपल्याकडचं आत्ता तुम्ही म्हणाला मराठी साहित्य आणि कन्नड साहित्य, कन्नड साहित्य आपल्या मुळापासून अजून काढलेलं नाही आहे. आपल्या मुळांपासून हे सगळे लेखक लहान गावामध्ये जन्माला आलेले आहेत, तिथले संस्कार घेऊन बाहेर पडतात आणि मग ते पाक परदेशापर्यंत जातात. पण ते लिहायला जेव्हा बसतात तेव्हा ते तिकडची माती आणि तिकडच्या संस्कृती पकडून प्रेम करतात, द्वेष करतात, काय करायचं ते करतात, पण ते मूळ सोडत नाही. मराठीमध्ये काय झालेलं आहे, आपलं नागरीकरण वगैरे या सगळ्या प्रकारामध्ये आपण लहान गावापासून तुटलेलो आहोत, आपल्या परंपरेपासून तुटलेलो आहोत आणि मराठीमध्ये सामाजिक सुधारणा पण खूप झाल्या आहेत 19व्या शतकामध्ये आणि ते समाज सुधारक सगळ्या पाश्चात्य शिक्षणातून आलेले होते. त्यामुळे त्या सगळ्या सुधारण्याच्या दिशा पण वेगळ्या प्रकारची झाली. त्यामुळे असं विधान करायला हरकत नाही की मराठी लेखकापेक्षा कन्नड लेखक त्या मातीत खूप रुजलेला आहे. पण दुसरा भाग असा आहे की गिरीश कर्नाडच्या बरोबरचा वाद विचार केला होता की मराठी साहित्यामध्ये महानगरीय संवेदना ज्या थेटपणे भिडलेल्या दिसतात आणि व्यक्त होतात, कन्नडमध्ये महानगराच्या संवेदना घेताना सुद्धा ते आपल्या परंपरेचा सगळं हे घेतात आणि मग ती संवेदना घेतात. मराठीमधला लेखक जो आहे तो ती नागरी संवेदना एकदम अंगावर. मी असं म्हटल्यावर गिरीश कर्नाड म्हणालेले होते की कर्नाटकात महानगर आहेत कुठे, तिथं आहे तर ते बेंगळूर म्हटलं तरी ते मोठं गाव आहे आणि आता ते IT नगरी झाल्यामुळे तिथे वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे लेखकाच्या दृष्टीने वेगळ्या प्रकारचे. पण आपल्याकडे इंडस्ट्री वाढल्यामुळे मुंबईला जे प्रॉब्लेम निर्माण झाले, ज्याच्यातून आपली चक्र वगैरे कादंबऱ्या निर्माण झाल्या, असं वातावरणच कर्नाटकामध्ये निर्माण नाही झालं. त्यामुळे तो इम्पॅक्ट आहे तो मराठी कादंबऱ्यांमधून चांगल्या प्रकारे व्यक्त होतो आणि कन्नडमधून ते मुळासकट जे आलेलं आहे ते चांगल्या प्रकारे देतो. आपण अनुवादक आहे, त्यामुळे आपण हा वाचक म्हणून हा पण अनुवाद घ्यायचा तो पण. आपण एका मुलांचं असं म्हटलं की मराठी माणसानं नोकरी आणि व्यवसायाची भाषेत इंग्रजी जरी प्रवेश केला असेल तरी घरात त्यानं मराठी टिकवायला पाहिजे. त्यावेळी घरातही आपली मुलं सगळ्यांची आपण इंग्रजी बोलायला आणि त्याच्या विरोध म्हणजे कर्नाटकमध्ये आणि ते बरोबर सत्य वाटतं. आता तिथं पण चित्र पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे, कारण आता जे मी मगाशी जे म्हटलं IT इंडस्ट्री, त्यामुळे आता बेंगळूरमधली लोक अशी असं म्हणतात की तिथे कन्नड नाही येऊन तुम्हाला चालतं पण तुम्हाला तमिळ यावं लागतं. असं तिथे पण परिस्थिती झाली जी आपली मुंबईची झालेली आहे. मुंबईला आता जो झगडा चालतो त्या पद्धतीचा अभिजात मराठी दर्जा मिळायला तुमचं खरोखर मराठी बोलीभाषा टिकायला लिखित भाषा टिकायला मुख्य मदत होईल. आता एक उल्लेख आवर्जून करतो की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अनेक पातळीवर अनेकांनी आतापर्यंत संघर्ष केले, पण निर्णायक भाव घालणं जो म्हणतो तो आमच्या साताऱ्यातल्या मसापा शाहूपुरी शाखेच्या बरोबर झालेला आहे. विनोद कुंबळे शेजारी बसलेले आहेत, त्यांनी दिल्लीत 2 संसदेसमोर आंदोलन केलं होतं आणि तो नेमका त्याचवेळी आता ते म्हणतात की कुटुंबाली वगैरे सुरू झालं, पण त्याच वेळी नेमकं तो असा हा भाव निर्णायक बसला की ते सरकारचं तेवढी जाहीर झाले. एनिवे मला त्याच्या अगदी शेवटच्या काही भागाकडे काही गोष्टी आपण विचारतो की साहित्यात म्हणजे लिखित साहित्य, कादंबरी, कथा याचा अनुवाद आपण केला, पण हे क्षेत्र सोडून कविता आहे, नाटक आहे, सिनेमा आहे, कितीतरी मालिका आहे, त्यातही आपण सहभागी झालेला तर त्याचाही अनुवाद केला, त्याचे काही वेगळे अनुभव असतात. हे काम माझ्याकडे चालत आलं. म्हणजे वंशवृक्षावर आता वंशवृक्षाची सिरियल ऐकवत आहे पुन्हा रेडिओ भैरप्पा गेल्यानंतर ते पुन्हा 14 भागामध्ये. तर साधारण 4-5 सालीची गोष्ट असेल. मला गौरी लागू म्हणाले की आपण याच्यावर करायचं आहे, तुम्ही मला लिहून द्या आकाशवाणीसाठी. तर मला मी त्या पद्धतीचं लेखन केलेलं नव्हतं. मी प्रयत्न तरी मी कुठला क्लास वगैरे जॉईन करून काही शिकत नाही, म्हणजे तेवढं मला उलट पण नाही. मी लिहून देते त्याप्रमाणे मी ते
लिहायचा पहिला तो माझा अनुभव होता आणि त्यामुळे तिथं मला लक्षात ठेवावं लागायचं यातलं काही दिसणार नाही, जे आहे ते सगळं कानावर ऐकू यायला पाहिजे. त्यामुळे तिथलं काय वर्णन असो काय असो ते थोडं मागं पुढं करून ते सगळं त्या पद्धतीने ते लेखन करायला पाहिजे. त्या माध्यमासाठी कादंबरी करायची असते. आणि मग ते माझं काम झाल्यानंतर मला एक सिरियलचं मोठं काम मिळालं. सोनियाचा उमरा नावाची सिरियल. हे म्हणजे 400 एपिसोड केली. भोरमध्ये त्याचं शूटिंग चालायचं आणि त्या काळात मी सगळी बाकीच्या अनुवादाची कामं बंद केली, कारण त्याचा वेगळा इतका असतो की तुम्हाला महिन्याकाठी 30 एपिसोड तुम्हाला द्यावे लागतात. तर त्यामुळे त्या काळात मी बाकी लेखन बंद करून ते करते आणि मी मजा केली त्याच्यामध्ये. त्या बाबतीतला मला एक अनुभव म्हणजे आलेला. ते भोरला चालायचं ते पहिले 30 म्हणजे काही एपिसोड मी लिहित होते तर मला त्याच्यात की काय करते आता काय होणार आहे काय कळते. पण एकदा जे टेलिकास्ट सुरू झालं त्यावेळेला मला कळायला लागलं की माझा डायलॉग कोण बोलणार नाही, कसं बोलणार नाही. आणि मग मला ते लिहिण्यात मजा येते की त्या त्या पद्धतीची आपण रचना करतो. एक मला तिथला असा एक थोडासा वेगळा अनुभव सांगायचा आहे. मी एकदा त्या शूटिंगच्या तिथे गेलेले होते. जायचे मी दर महिन्याला जायची ते दिग्दर्शक म्हणायचं काय या तुम्हाला येईल. मग तिथं मॉब सीन वगैरे असले की मी माझं महिला मंडळ पण घेऊन जायची माझ्याबरोबर. तर असं सगळं मजेत चाललेलं होतं. एकदा मी तिथे गेलेले असताना ते कलाकार लोक जे असतात ते कलाकार लोक अगदी प्रेमाने बोलतात. त्याच्यामुळे माझं एक त्या मुख्य कलाकार होत्या त्या आल्या माझ्यापाशी आणि त्यांनी आधी सुरुवातही काय लिहिलंय काय सांगू काय आपण ते बोलताना मजा येते वगैरे वगैरे म्हणायचं उमाताई हवेच एवढं सगळं सांगणं. आणि मग त्या माझ्या शेजारी वगैरे येऊन बसल्या आणि मला विचार होता की आता पुढे काय होतं यासाठी. प्रोडक्शनचा माणूस आला आणि मला उमाताई इकडे या प्रोडक्शनच्या त्यांना तुम्हाला एक फोन आलाय प्रोडक्शनचा मला फोन येतो. मग तिथं नेल्यावर त्या माणसाने मला सांगितलं त्याला पुढचं काही सांगू नका कारण ते डेट देताना आपण तक्रार करतात म्हणजे त्याला कळालं ना आपल्या वेळा महत्त्वाचा रोल आहे. आमच्या जेव्हा मीटिंग्स होतात तेव्हा आम्ही त्यांना सांगत असतो की अजून आमच्या उमाताईंच्या बरोबर मीटिंग्स आहेत की तुमच्या कॅरेक्टर्सचं पुढे काय करायचं. ॲक्सिडेंट करून मारून टाकायचं, प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलायचा असं म्हणून आम्ही कसं या सगळ्यांना कंट्रोल करत असतो. तर त्यामुळे तुम्ही अजिबात पुढं काय म्हणताय ते सांगू नका त्यांना असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग मी पुढच्या वेळेला जायला लागले की मला ते मोकळं सोडायचेच नाही. तो दिग्दर्शक मॉनिटरचा शेजारी त्याला व्हायचं होता ते तुम्ही येतेच कसा मी मॉनिटरवर त्याचं जे काही शूटिंग चाललेलं असायचं ते बघत बसायचे. पण हा एक सिरियलचा वेगळा अनुभव आला मला की अरे बापरे असं असतंय का. म्हणजे आपण जे साधेपणा म्हणतो आपण मोकळेपणाने लगेच सांगणार ना पुढे खूप छान आहे पुढचा रोल इतका मोठा आहे वगैरे सांगणार त्यांना प्रॉब्लेम होऊ शकते. आणि अगदी अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे की गुगल ट्रान्सलेटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ChatGPT हे सगळे अनुवाद त्यांना पटेल. आज मी बोलतोय आणि समोरच्या माणसाच्याकडे ते सॉफ्टवेअर असेल तर त्याला कानात त्याच्या भाषेत ऐकलं. अशावेळी अनुवादित पुस्तकांचे अनुवाद याला भविष्यात कितपत धोक्यात आहे स्थान का महत्व तसंच अबाधित राहणार आहे. मला वाटतंय की जिथं ज्याला आपण भाषांतर म्हणतो भाषांतर म्हणजे एखादं जे नॉलेज आहे किंवा माहिती आहे ते जेव्हा दुसऱ्या भाषेत जायचं असेल तिथं हे यंत्र काम करतं. पण तिथं क्रिएटिव्ह आहे. मी जे म्हणते की मला कादंबरी 150%, 250%, 100% समजावी जाते तेव्हा मी 100% देते. तर ते प्रकरण त्याला जमेल असं मला वाटतं. त्याच्यासाठी एक साधं उदाहरण सांगते. एका वर्कशॉपमध्ये एक वाक्य दिलं गेलं सगळ्यांना. हिंदी लोक होती समोर त्यांना मराठीचं सांगितलं. पाडगावकरांच्या कवितेतली एक ओळ की ऊन ऊन दोन घास कुणी तरी वाढत असते. तर समोरच्या हिंदी लोकांनी त्याचा अनुवाद केला. धूप धूप दो दिवाले कोई तो गढाता नाही. आता हे चूक आहे का नाही म्हणजे तुम्ही मशीनला दिलं तर ते असं अनुवाद तुम्हाला करून देईल आणि मग तुम्ही काय काय दुरुस्त करणार त्याच्यापेक्षा आपण केलेलं बरं असं होईल. त्यामुळे मला असं वाटतंय की आता हे सगळ्याच बाबतीत आहे. जिथं तुमची ओरिजिनॅलिटी आहे तिथं तुम्ही कशालाही घाबरायचं कारण नाही. पण तिथं तुम्हाला कलेच्या बाबतीत आम्ही चित्रकलेच्या बाबतीत पण म्हणजे इलस्ट्रेशन अशा सगळ्या गोष्टी किंवा अशा
असते तेव्हा त्या पद्धतीचे कलाकार मागले जाते दोन्ही म्हणतात. अनुवादाच्या बाबतीत पण मला असं वाटतं की जे या पद्धतीचा अनुवाद करतात की मला माहितीवरच अनुवाद करायचा किंवा श्रीमंत कसे व्हा, पैसा कसा मिळवा किंवा कॅन्सरला कसे तोंड द्या, या पद्धतीचं जे लेखन असेल हे मला वाटतं गुगल करू शकतो. पण म्हणजे ज्याला आपण क्रिएटिव्ह रायटिंग म्हणतो, कथा, कादंबरी, नाटक या सगळ्या गोष्टीचे अनुवाद जे करायचे असेल तर मला नाही वाटतं, कारण तिथं माणसाचं डोकं पण काम करतं ना काय का. जिथं माणसाचं डोकं काम त्या माणसाच्या डोक्याचं श्रेष्ठत्व अजूनही काही झालं तरी पुढे माहीत नाही मला प्रवाह आहे कुठंपर्यंत जाईल तर. पण आता या स्टेजला मला असं वाटतं की जे क्रिएटिव्ह रायटिंगचा अनुवाद आहे तिथं आम्हाला काय धोका नाही. दुसरा अनुवाद करायला लोकांना चालत नाही. मी म्हटलं ना की भैरवाचं मी नाही करणार, दुसरे कोणतरी अनुवादित करतात ते वाचा, तर वाचक नाही म्हणतात म्हणजे दुसरा डोक्याला डोकं असलं तरी त्यांना चालत नाही. तर तिथं त्या मशीनचा अनुवाद कसा स्वीकारते. बेळगाव हा भाग म्हटलं तर मराठी आहे, म्हटलं तर कन्नड आहे, पण त्या भागातली कुलकर्णी मात्र वेगळी आहे. कारण धारवाड, हुबळी, बेळगावमध्ये ती कुलकर्णी तरी आपल्याला माहिती आहे, की एक कुलकर्णी, उमाताई कुलकर्णी, तिसरे सुद्धा तिघेही कुलकर्णी हे तिथं राहून म्हणजे तिथं मूळ असताना मराठीमध्ये अनेक मुलांची भूमिका त्यांनी टाकली, कुलकर्णींनी वेगळ्या प्रकारे टाकली असं म्हणूया. तर मुलाखतीच्या अगदी या शेवटच्या प्रश्नाला विचारलं की आपल्या संपर्कात आलेली जी काही 4-5 कर्नाटकमध्ये 4-5 मराठी साहित्यिक आहेत, एक 2-2 मिनिटात आठवणी सांगतात. सुधा मूर्तींची तुमची ओळख कशी झाली? सुधा मूर्तींची ओळख कशी झाली? व्यक्तजी मला कादंबरीचा मराठी अनुवाद डोंगराळला तो माझा पूर्ण झालेला होता आणि माझी अशी पद्धत आहे मी लेखक, अनुवादक आणि प्रकाशक या तिघांचा मिळून करार करते. म्हणजे लेखक पण शांत राहतं आणि प्रकाशक पण शांत राहतं, म्हणजे अशा माझी पद्धत आहे. तेव्हा आता हे वेगवेगळे करतात टेक्नॉलॉजीसाठी, तेव्हा एक करारपत्र असायचं आणि त्याच्यावर अशा तिघांच्या सह्या असायच्या. मग साहजिकच प्रकाशक काय करायचं, आपली सही करायचा, ते तिन्ही माझ्याकडे पाठवायचा, तर ते तिन्हीवर मी माझी सही करायची आणि ते सगळं मिळून त्या प्रकाशकाचा आणि माझा असा ठराव मूळ लेखकाकडे सगळं वाचून त्याची सही करून मला पाठवायचा. मग मी माझी असं काम करून प्रोसेस होते आणि ते सगळं बाळ घेऊन रजिस्टर पोस्टाने एका शिवराम घरात मला पाठवायचं. असं म्हणून मी आमच्या घराच्या शेजारी पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट ऑफिसमध्ये मी लायब्ररी मिळतो. तर त्यावेळेला माझ्या मागं एक जण आल्या आणि म्हणजे मुलगीच होती, पॅन्ट, शर्ट आणि बॉक्स अशा होत्या. त्या मला त्यांनी पत्ता वाचला शिवराम कारंजांचा. त्या म्हणतात तुम्ही शिवराम कारंजांची पत्रव्यवहार करता आहात म्हणजे कन्नड साहित्याशी तुमचं काहीतरी असणार. मग तोपर्यंत माझं एक पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे मला असं वाटत होतं की आपण खूप जगप्रसिद्ध वगैरे आहोत. त्यामुळे मी लगेच हो वगैरे सांगितलं. मग मी सांगितलं या पुस्तकाचं मी ऑलरेडी अनुवाद केला आणि आता मी वेगळ्या जीवाच्या अनुवादाचं करायचं. मग त्यांनी मला विचारलं तुमचं नाव काय? मी सांगितलं उमा कुलकर्णी. मग मी त्यांना विचारलं तुमचं नाव काय? आता म्हणतात सुधा मूर्ती. आणि त्यामुळे असे त्यांची माझी ओळख झाली. तेव्हा त्यांची अक्षता ही मुलगी अगदी लहान होती आणि त्या कॉलनीत आमच्याच कॉलनीत राहत असल्यामुळे त्यांना त्या मुलीला सांभाळायला एक कर्नाटकातली मुलगी त्याने आणलेली आणि त्यामुळे ती मुलगी त्याला कन्नड बोलायला पुढे नाही भेटलं की त्या मुलीला काकोटीला मारायचे आमच्याकडे यायची. पण ती आली की पाठोपाठ सुद्धा मूर्ती पडली आणि मग आमच्या जरा गप्पा. तेव्हा त्यांची महाश्वेता नावाने पुढे जी प्रसिद्ध झाली कादंबरी ती त्यांच्या डोक्यात होती. मग मी म्हटलं तेव्हा त्यांना मराठीमध्ये पण एक महाश्वेता आहे. मग त्यांनी म्हटलं की ती कुठे आहे? मग म्हटलं मी लायब्ररीतून आणून त्यांना वाचायला गेली. पुन्हा मी वंशपुस्तक वापरून तो अनुभव सांगितला. असं आमचं तिथं त्या असेपर्यंत संपर्क राहायचा होता आणि नंतर मग त्या बेंगलोरला गेल्या. नंतर जेव्हा मी त्यांची पुस्तकं अनुवादित करत गेले आत्ता सुद्धा त्या भेटल्या की खूप चांगलं बोलतात. पण तरी काय आहे की मी असं म्हणू शकत नाही की सुधा मूर्ती माझ्या मैत्रीण आहे. हे म्हणजे सुधामध्ये सांगायचं की कृष्ण आमचा मित्र आहे असा प्रकार. त्यामुळे मी काय म्हणत नाही, त्यांनी म्हणावं छान दिसतंय मी भेटायला काय एवढं हे त्यांची अनुभव झाली. बाकीचे पण मराठीतले मला अनिल अवसर आमचे फार जवळचे मित्र होते. ते जवळजवळ रोज जवळजवळ आम्ही एकत्र फिरायला जायचो आम्ही 3 जण.
म्हणजे जेव्हा त्यांची पत्नी त्या गेल्या, सुनंदाताई गेल्या, त्याच्यानंतर ते एकटेच आले. संध्याकाळची सगळ्यांना माहिती आहे ती प्रॉब्लेमॅटिक असते. आम्ही फिरायला जायचंच, आमचं ते फिरण्याचं वर्षानुवर्षाचं आमचं होतं, ते आम्हाला जॉईन व्हायचं. आणि मग त्यांचं लेखन तयार झालं की ते फोन करणार, येऊ असं एक त्यांचं झालं, येऊ मग या म्हणतात. मग त्यावेळेला आम्ही सगळी आमची कामं बाजूला ठेवून त्यांचा तो लेख जो झालेला असेल तो ते वाचून दाखवायचे. आणि मग मी हा काय विरोधी त्या मोठा लेखक काय मला माहिती होतं, पण विरूपाक्षांचं तसं काय नव्हतं. त्यांना तो लेख आवडला, ते चाणे म्हणायचे नाही आवडला, हे ठेवून द्या तुम्ही नंतर आणि पुन्हा द्या असं सांगायचे. मला त्या बाबतीत औषधांचं कौतुक असं वाटतंय की एवढा महाराष्ट्रभर एवढा मोठा लेखक, पण हे विचारताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव म्हणजे अगदी पहिलं लेखक कुणाकडे घेऊन गेल्यावर जसं असेल तसाच असायचा. म्हणजे हे फीडबॅक स्वीकारायची जी काही मानसिकता ही एका वयानंतर नसते. मीच आता एवढा मोठा लेखक झाला की कशाला कुणाचा आहे, पण हे त्यांचं शेवटपर्यंत होतं. लेखक म्हणून पण मला त्यांचा विशेष असं वाटतं की त्यांनी लेखन प्रवाह बदलत, त्यांच्या लेखनाची पद्धत बदलत केलेली आहे. आणि नंतरच्या काळात पण ते बाल साहित्य लिहायला लागले, निसर्गावर लिहायला लागले. त्यांनी स्वतःला लेखक म्हणून कधीही दबवलं, म्हणजे स्वतःच्या पर्सनॅलिटीचं पण प्रेशर येऊ दिलं नाही, इतका त्यांनी स्वतःवरचा लेखक जिवंत केला. माझ्याकडे कमल देसाई यायच्या. कमल देसाई या मागच्या ज्यांचं वाचन असेल त्यांना माहिती असेल, काळा सूर्य नावाची त्यांची फार प्रसिद्ध कादंबरी, त्या माझ्याकडे यायच्या. त्यांची आणि विरूपाक्षांची खडाजंगी वादविवाद भांडणं सगळं करायचं. त्यांच्या बाबतीत एक असं आठवणी सांगते, त्या राहायच्या पण आमच्याकडे. तर एक दिवस म्हणजे त्या उठल्या आणि आत गेल्या, तेव्हा विरूपाक्ष चहा करत होते. मी सांगितलं तसं ते सगळी त्यांचीच जबाबदारी. आणि त्यांनी पिशवी, दुधाच्या पिशवीचं असं एक कप टाकलेलं होतं आणि थोडं चहापून सगळे बाकी टाकूच ठेवलं होतं. तर कमल देसाई त्यांना विरुदा म्हणायच्या. त्यांच्या एक लाडीत नाव त्यांनी काढलेलं होतं. त्या म्हणाल्या विरुदा ते सांगेल नाही असं ठेवायचं नाही. म्हटलं कमल तरी काही काळजी करू नका, माझी ही पिशवी पडू नये म्हणून पृथ्वी स्वतःपुरती इतक्या वेगाने फिरती आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या सूर्याचा कक्ष आहे त्याच्यामध्ये फिरती आहे. आणि सगळं ते आमचं सूर्यमंडळ आणि कोणाबरोबर तरी फिरतंय का, तर माझी ही दुधाची पिशवी स्थिर करावी. अशा पद्धतीचा आमच्या त्यांच्याबरोबर संवाद चालायचा. अशा अनेक बेळगाव तुमची जन्मभूमी असली तरी बेळगावमध्ये काही वक्त तुम्हाला विरोध झाला होता, त्यावेळी फुलेने तुमची समजूत काढली. तो एक किस्सा थोडक्यात सांगा. तुम्ही वेळेकडे पण बघा ना, ऐकतायच लोक म्हटल्यावर ऐकायला आवडेल. काय झालं ते बेळगाव तर मला असं तो बाकी तपशील सांगत नाही, पण माझ्यावर खूप टीका करू. प्रत्येक लेखकाला आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याच्यातून जावं लागते. कोणीतरी असा एक चिंतक भेटतो आणि तो तुम्ही सुधारावं म्हणून मोठ्याने टीका करायला नको, तसं मला तिथं भेटलेलं होतं. आणि ते वृत्तपत्र मुलांना आपण मिळावं याची त्यांनी काळजी घेतलेली होती. आणि माझं वेगळं काहीतरी काम सुरू होतं. आम्ही पुस्तकाचं काम करत होतो मुलांच्या बरोबर, मल्लिकार्जुन मनसरांच्यावरच्या पुस्तकाचं काहीतरी काम होतं. तर मी त्यांच्याकडे मुलांच्याकडे म्हणजे मी स्वतः माझं डोकं फिरलेलं होतं तेव्हा. तर त्यामुळे आता पण टाकलेलं त्याप्रमाणे मी गेले. पण सुनीता आणि मला म्हटलं ते वाचन आम्ही पण वाचलं होते, त्याच्याकडे बघितला ना मी तो पेपर. म्हणून तुम्ही म्हटलं वाचला का म्हटलं मी पण तिथं खडा जंगी उत्तर देणार. तर हे म्हणजे मी तुला पडवण्यात तर त्यांना म्हणाला, तू काय एक उत्तर देशील आणि नंतर गप्प बसशील. ती समोरची व्यक्ती अशी आहे की ते त्याला उत्तर देईल आणि म्हणेल काय की मी बघा उमाताई गप्प बसल्या असं म्हणेल. त्यामुळे तू त्या बंधात पडू नको, तू आपली गप्प राहा, कामाने उत्तर घे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे तुला आतून त्याचा पार्किन्सन आजार वगैरे सुरू झालेला होता. ते अक्षरशः करत त्यांच्या चालीने बाहेर आले आणि मला म्हणाले, उमाताई दगड यायला लागले की समजावं मी आंबे पिकायला लागले. तर माझं एकदम म्हणजे मी एकदम खुशच झाले, म्हणजे एवढा माझा आनंद त्यालाच वाढला. आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये इतक्या साध्या जमिनीवर पाय असणाऱ्या दृष्टीनं प्रचंड भान असणाऱ्या साहित्याचे असणार. ज्या वेळेला हा कार्यक्रम ठरला म्हणजे 6 दिवस झाले, 5-6 दिवसामध्ये ठरला त्याचा होकार
त्यानंतर माझ्या किंवा आपल्या समूहाच्या वर मी ज्यावेळी टाकले की असा चांगला कार्यक्रम, त्यावेळी मला 7-8 जणांचे फोन आले. तुमच्याबद्दल ते आठवणी सांगितलं. सगळ्यांनी सांगणार नाही, फक्त एकच सांगतो. बेळगावमधनं मला फोन आला आणि त्यांनी सांगितले की ही आठवण तुम्ही आवर्जून सांगा. ती आठवण अशी आहे की दुर्दैवानं मला वाटते 8 दिवसापूर्वीच आपल्या भाऊ दोनचं दिलं जातं पुण्यात. त्या घरातून निघाला होत्या, रिक्षाला हात केला, रिक्षावाल्यानं थांबवली गाडी, पुढे जायचं विचारलं तर यामध्ये दिनारच त्या आत बसताना तो कधी कुठला त्याला काहीतरी वाईट पडला असं त्यांनी त्याला विचारलं की काय झालं तुला असं का पडलं. तो म्हणा माझी बायको तिथे ऍडमिट आहे, मला औषधं त्यांनी आणायला सांगितलं तर त्याला पैसे नाही. त्यांनी स्वतःकडे पैसे घ्यायचे, त्याला औषध दिली. त्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे भाऊ पण होते, तेही गंभीर होते, पण हे सगळं करून होते तिथे गेले. ही आठवण मला बेळगावमधनं काल समजली. आणि अनेक आठवणी आहेत, फार मी बोलत नाही. परंतु आपण सर्वांनी पुस्तकप्रेमीचे सर्व सदस्य आपण जे वाचत असतो ते दुसऱ्याला आपल्याला सांगावं असं वाटतं आणि त्यातून वाचकही घडवतो आणि वाचकातनं पुन्हा लिहावं असं वाटणारे लेखकही घडवतो. तर ह्या सगळ्यामध्ये बाहेरचं मराठी सोडून बाकीच्या भाषात देखील उत्तम साहित्य आहे, ते देखील वाचून आपण एकमेकांना सांगितलं पाहिजे आणि ही चळवळ वाढवली पाहिजे. या संदेशानं मला वाटतं आपण इथं थांबूया. बाबू बोरकरांची जशी स्थिती झाली, बाबू बोरकर हे धड कोकणी आणि मराठी याच्यामध्ये दोन्ही भाषेत लिहायचे ते आणि अतिशय उच्च कोटीचे तत्वचिंतकही होते, कवी पण होते. त्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही. का तर ते कोकणी म्हणत होते, ते मराठी म्हणत होते, कोकणी. माझं पण असं की ही जागा योग्य आहे, ऐकणारी फार मोठी माणसं आहे की बेळगावसारख्या ठिकाणी जर का साहित्य संमेलन झालं तर उमाताईंचा विचार नक्की करायला हवा. इथंच मी थांबतो. धन्यवाद.